नमस्कार. आर्ट सर्कल रत्नागिरीच्या FB पेजवरती कलंदर या आगळ्या वेगळ्या सेगमेंटमध्ये आजच्या तिसऱ्या भागात पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कलंदरच्या पहिल्या भागामध्ये आपण कातळ शिल्प या विषयावर सखोल अभ्यास करून कोकणाचं नाव सर्वदूर पसरवणारे भाई रिजवूड यांच्याशी संवाद साधला. दुसऱ्या भागामध्ये कोकणातली एकमेव महिला बॉडी बिल्डर अशी जिची ओळख आहे ती ऋतुजा हेकशेटे हिच्याशी गप्पा मारल्या. आणि याच्या तिसऱ्या भागामध्ये अशीच एक कलंदर व्यक्ती पण थोडी वेगळ्या धाटणीची आम्ही आपल्या भेटीकरता घेऊन आलो. वेगळ्या धाटणीची असा उल्लेख मी इथं आवर्जून करीन. त्याचं कारण नेहमीपेक्षा वेगळी वाट अवलंबून त्यावरून प्रवास करणं, मार्गक्रमण करणं आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं ही लोक कलंदर असतातच. परंतु आयुष्यात आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी ज्या अप्रिय आहेत परंतु तरीही त्यांना सामोरं जाणं तितकंच गरजेचं आवश्यक असतं. अशा गोष्टींना देखील सकारात्मकतेनं मान्य करून मार्गावरून चालणं हे खूप कठीण आहे. अशा प्रकारची जिद्द, सकारात्मकता अंगीकारण्याकरता हे गुण आपल्यात असण्याकरता मुळात आयुष्याचा तितका अनुभव असणं गरजेचं आहे. पण आज जी व्यक्ती आपल्याशी गप्पा मारायला आली आहे तिचं वय जर तुम्ही पाहिलं तर या सगळ्या गोष्टी खरं तर केवळ अशक्य वाटाव्यात अशा आहेत. कॅन्सर सारखा दुर्धर रोग, त्या रोगाने आपल्याला ग्रासलंय हे कळल्यानंतर त्या व्यक्तीची नेमकी रिॲक्शन काय होती, या सगळ्याला तिनं कसं काय फेस केलं. नुसतं तिनंच असं नाही तर तिच्या कुटुंबियांनी, आप्तेष्टांनी, मित्रमंडळींनी तिला सपोर्ट कसा केला आणि या प्रवासामध्ये तिला कोणते वेगवेगळे अनुभव आले, या सगळ्याबद्दल खूप मनमोकळ्या गप्पा आपण या व्यक्तीशी आज तिच्याशी मारणार आहोत. आपण तिचं स्वागत करूया. पूजा देसाई चाफळकर. नमस्कार पूजा, तुझं खूप खूप स्वागत कलंदर या सेगमेंटमध्ये. आजच्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगायची. आमच्या सर्वांच्या वतीनं मी हे तुला सांगते, वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू. थँक्यू. ज्या वयामध्ये जे सिद्ध करणं खरंच खूप कठीण आहे ते तू सिद्ध केलंस आणि याही वयात हे घडू शकतं याकरता एक आदर्श घालून दिलास आणि त्याबद्दल खरंच तुझं करावं तितकं कौतुक कमी आहे. थँक्यू. मगाशी ओळख करून देताना मुद्दाम एक गोष्ट सांगितली नाही पण ती गप्पांच्या सुरुवातीला सांगून त्याच प्रश्नाने आपण आजच्या गप्पाला सुरुवात करूया. खरं तर सुखवस्तू असं मागे कोणतीच काळजी तुला त्या वयामध्ये कधी भेटली नाही. पावस मधले प्रथितयश उद्योजक श्री विजयराव देसाई आणि माधुरी काकू यांची ही कन्या पूजा देसाई. कॉलेजमध्ये असताना तुला गोल्डन गर्ल हा किताब मिळाला. हो. युनिव्हर्सिटीकडनं घेतल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये तुझे यश मिळवलंस, त्याबद्दल तुला तो अवॉर्ड, ते नाव तुला दिलं गेलं. या प्रश्नाने सुरुवात करते असं आवर्जून म्हटलं कारण या सेगमेंटमध्ये जो कलंदरपणा असावा लागतो त्याचा पाया तुझ्या कॉलेजच्या दिवसांमधला आहे. तर या गोल्डन गर्ल या किताबाबद्दल तुझ्याकडून सगळ्यात आधी ऐकायला हवं. येस, नक्की. म्हणजे मी गोगटे जोगेकर कॉलेजला होते. 11वी-12वी पण अभ्यंकर महाविद्यालय आणि मग नंतर मी बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज गोगटे जोगेकर मधूनच केलं. तर आपलं कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये येतं. बरोबर. तर दरवर्षी मुंबई विद्यापीठाच्या कॉम्पिटिशन असतात इंटर कॉलेज. आधी सुरुवातीला म्हणजे थिएटर, म्युझिक ह्याच्यातले वेगवेगळे इव्हेंट्स असतात आणि मग कॉलेजमधून ती म्हणजे सिलेक्टेड म्हणजे आधी झोनल होते आपल्या इथे कोकणात आणि मग कॉलेज आपलं रिप्रेझेंट करतं मुंबईत. ओके. आणि मग तिथून मग मी फर्स्ट इयर पासून आपल्या कॉलेजमधून मी पार्टिसिपेट करत होते. दोन्ही म्हणजे गाण्यामध्ये सुद्धा आणि नाटकामध्ये वेगवेगळे सेगमेंट. वेगवेगळे सेगमेंट असतात. आणि नंतर थर्ड इयरला असताना मग तिकडे मुंबई युनिव्हर्सिटीची टीम म्हणून पण असतं. म्हणजे मग ह्या सगळ्यातून 30 लोकांची मुंबई युनिव्हर्सिटीची टीम बनवतात तिकडे सगळ्या कॉलेजेस मधून आलेले. आणि मग मी मुंबई युनिव्हर्सिटी टीम मध्ये सिलेक्ट झाले आणि मग तिकडे मला 3-4 महिने तिकडेच राहायला लागतं आणि आमची मग प्रॅक्टिस सुरू होते. ते म्हणजे आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट करतो. म्हणजे स्टेट्सला, मग झोनलला आणि मग नॅशनल असं. तर आमची पहिली स्टेट्स झाली आणि मग स्टेट्सला हे गोल्डन गर्ल आणि गोल्डन बॉय असं त्यांची एक कॉन्सेप्ट आहे. ओके. म्हणजे सगळ्या युनिव्हर्सिटीज मधून ज्या मुलाला
जास्तीत जास्त इव्हेंट्स मध्ये मेडल्स मिळतील आणि ज्या मुलीला जास्तीत जास्त इव्हेंट्स मध्ये तर त्या तर त्यांना गोल्डन गर्ल आणि गोल्डन बॉय असं किताब दिला जातो. म्हणजे सगळ्या युनिव्हर्सिटीज असतात त्याच्या महाराष्ट्रामधल्या, त्याच्यात गायन आहे, त्याच्यात माझे 6 इव्हेंट्स होते. त्याच्यात 2 सोलो आणि 4 ग्रुप इव्हेंट्स. त्याच्यात सोलो मध्ये वेस्टर्न सोलो आणि मिमिक्री, नंतर वेस्टर्न ग्रुप सॉन्ग, इंडियन ग्रुप सॉन्ग, नंतर स्किट आणि एकांकिका. तर अशा इव्हेंट्स मध्ये मग त्या 6 इव्हेंट्स मध्ये मेडल मिळाल्यामुळे मला तो किताब मिळालेला होता. तिनं ज्याचा उल्लेख केला की वेस्टर्न म्युझिक, ते जे गाण्याचा प्रकार आहे, त्या कलेच्या माध्यमातून खरं तर सर्वप्रथम ती आर्ट सर्कलशी जोडली गेली होती. लय पश्चिमा या कार्यक्रमामध्ये तू परफॉर्मन्स दिला होतास, तो मला आजही आठवतो. खूप वेगळ्या धाटणीचं गायन तो प्रकार आहे आणि त्यातही तू इतक्या लिलया ते गीत त्यावेळी सादर केलं होतंस. या प्रकारांमध्ये मगाशी तू बोलताना म्हटलं 6 वेगवेगळे प्रकार, अभिनय, गायन आणि तुझ्या काही पोस्ट मी बघितल्या होत्या, त्यामध्ये तू मिमिक्री सादर केली होतीस. छोटीशी झलक बघायला आवडेल, तुला जी आवडेल. हो, मी म्हणजे तेव्हा मी 16 आवाज टोटल काढलेले. तर म्हणजे आपले कार्टून कॅरेक्टर्स आणि प्लस आपले पिक्चर म्हणजे सिनेमा मधले काही लोक, असे लोकांचे. तर मी आता आपली दया भाभी माहितीये का, तारक मेहता चष्मा, खूप लोकांना सुपरिचित आहे ती. हो, तर ती मला खूप आवडते आधीपासून, मला ती सिरियलच आवडते. तर मी तिची आता एक लाईन प्लीज. नंतर एक कार्टून कॅरेक्टर दाखवते. आपलं शिनचॅन हे सगळ्यांचं फेवरेट कार्टून कॅरेक्टर आहे, सगळ्या मुलांना माहितीये. तर ते मला आधीपासून, मी लहानपणापासून, मी कार्टून आता पण बघते, मला खूप आवडतं. तर मी त्या शिनचॅनची दाखवते. मेरा नाम है शिनचैन नोहारा. मैं 5 साल का छोटा सा लड़का हूँ और मेरे कुत्ते का नाम है शीरो. हिमावरी क्या कर रही हो? असं ते शिनचैन. क्या बात आहे. आणि मिमिक्री करताना आता तुझ्याकडे मी बघते तेव्हा एक गोष्ट जाणवते सतत की त्या आवाजाच्या नुसार तुझे बदलणारे हावभाव, त्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात की ज्यातून अभिनयाची चुणूक सुद्धा लक्षात येते. तर अशी ही गोल्डन गर्ल पूजा देसाई, पावसची पूजा देसाई कालांतराने सांगलीची चाफळकर झाली. खरं तर हा सगळाच प्रवास खूप आताच्या तुझ्या प्रवासाच्या कंपॅरिझन मध्ये मी म्हणेन सुखवस्तू सुखाचा होता. खूपच. तुझं लग्न, त्यानंतर पूजाला खूप छान बाळ आहे छोटं, त्याचं नाव वेद. त्याचं आगमन, त्याचा आनंद अनुभवत असतानाच खरं तर तुला या गोष्टीची जाणीव झाली की आपल्याला अत्यंत दुर्धर असा रोग जो कॅन्सर तो आपल्याला झालाय. आणि सगळ्या आनंदावर विरजण पाडणारा असा तो खरं तर क्षण होता. मी जेव्हा पूजाशी या बाबतीत खूप प्राथमिक गप्पा मारत होते त्यावेळेला तिनं सगळ्यात पहिल्यांदा मला असं सांगितलं की कोणत्याही प्रकारचा भिडभाड न ठेवता, कोणत्याही प्रकारची अगदी मोकळेपणाने आपण गप्पा मारूया. आणि त्यामुळे मीही खूप मनमोकळे प्रश्न विचारणार आहे आणि तीही तशाच पद्धतीची उत्तरही आपल्याला देणार आहे. कॅन्सर हा आजार ज्या वेळेला तुला पहिल्यांदा कळला त्यावेळची तुझी रिॲक्शन आणि तुझ्या कुटुंबियांची रिॲक्शन नेमकी काय होती? माझी डिलिव्हरी झाली 19 सप्टेंबर 2018ला. तर आणि तेव्हा माझी डिलिव्हरी खूप अशी कम्पेअर टू अदर्स खूप अशी इझी झाली, नॉर्मल, अगदी 2 तासात. आणि म्हणजे त्यामुळे कठीण आहे ते पहिल्या. थँक्स गॉड. हो, खरंच अगदी त्यामुळे एकदम नॉर्मल. त्यामुळे आणि मी आदल्या दिवशीपर्यंत रोज 5 किलोमीटर चालत होते, योगा करायचे. म्हणजे आधी काही काही सिम्पटम्स नाही, फक्त 7व्या महिन्यात मला अख्खा महिनाभर खोकला होता आणि तो जातच नव्हता. आणि आपण प्रेग्नन्सीमध्ये आपण शक्यतो औषध घेत नाही, अँटीबायोटिक घेत नाही, म्हणून मी आपले घरगुती उपाय, माझ्या सासूबाई आई घरगुती उपाय करत होत्या. पण मग शेवटी मग थांबेच नाही म्हणून मग औषधं घेतली आपली ॲलोपॅथी. आणि मग त्यांनी कमी पण झाला तो आणि तो गेला मग थोड्या दिवसांनी. आणि मग तर त्यामुळे कोणाला अशी कल्पनाच नव्हती, काहीच नाही. अगदी डिलिव्हरी पण नॉर्मल झाली. डिलिव्हरी नंतर सुद्धा इनफॅक्ट 4-5 दिवस आपल्याला पेन किलर्स देतात. तर त्यामुळे तेव्हा पण मी एकदम परफेक्ट नॉर्मल. हो, एकदम. आणि मग जेव्हा पेन किलर्स कमी झाल्या तर तेव्हा मला अचानकपणे असा ताप यायचा, सडनली असं, म्हणजे थंडी वाजायची खूप आणि मग अंग मोडून आलं आणि ताप यायचा.
आणि कारणच कळत नव्हतं काय ताप येतोय म्हणून. आणि मला पाठ पण प्रचंड दुखायची डिलिव्हरी नंतर, आधी कधीच नाही. जास्त करून फिडिंगच्या वेळेस वगैरे पाठ माझी खूप असह्य दुखायची, म्हणजे मी रडायचे, मला कळायचंच नाही असं काय होतंय. आणि ताप यायचा, गोळी घेतली की जायचा, आणि मग मी परत व्यवस्थित असायचे असं. पण म्हणून तसे गेले, एक 10 दिवस तसेच गेले गोळीवर. आणि मग 12व्या दिवशी आम्ही वेदचं घरच्या घरी बारसं केलं छोटं, आणि त्याचं नाव वेद आहे मुलाचं, तर त्याचं बारसं केलं. आणि मग तेव्हा पण मी अक्षरशः म्हणजे पाळण्यात आपण तो कार्यक्रम झाला, आणि तेव्हा पण मला लगेच ताप आलेला. मग मला आठवतं मी येऊन अगदी कुडकुडत होते, तशीच झोपले मी. आणि मग फिडिंगच्या वेळेस मला त्रास व्हायचाच. आणि मग माझ्या सासूबाई आणि माझी सागरची मावशी ती पण आलेली, दोघंही तिकडे होते मदतीला. तर ते दोघी म्हणल्या नाही आता आपण टेस्ट करूया. आणि तर त्यामुळे त्या दोघींनी म्हणलं की आता आपण टेस्ट काही झालं तरी चेस्ट एक्सरे किंवा काहीतरी, कारण का हे एवढं सारखं काय येतोय ना ताप. म्हणून मी तेव्हा डॉक्टरकडे गेले, एक्सरे काढला. आणि माझ्यावर मावशी आलेली, सागरची दर्शना मावशी, मग ती आलेली. आणि मग तिथे सुरुवातीला चेस्ट एक्सरे काढला, आणि मग त्या डॉक्टरने तिला आतमध्ये बोलवलं, आणि काहीतरी दोघं बोलले, मला आत घेतलंच नाही. तर मग मला तेव्हाच वाटलं काय झालंय नक्की, असं का असं सिक्रेट ठेवल्यासारखं का वाटतायत वगैरे. आणि ती एकदम अशी शॉक झाल्यासारखी वाटत होती मला. आणि मग ती म्हणली आपल्याला अजून काही टेस्ट, ती का मला तेव्हा काय बोलली नाही, तोपर्यंतही तुला काही कल्पना नाही. आणि ती म्हणली आपल्याला अजून काही टेस्ट करायला सांगितलंय. मग म्हणून त्याच्यानंतर माझं लगेच सीटी स्कॅन काढलं सांगलीतच. आणि सीटी स्कॅन काढल्यावर पण मग लगेच ते म्हणले की डॉक्टर म्हणले की आपल्याला अजून एक टेस्ट करायला लागेल, बायोप्सी. आणि पहिली ती निडलवाली असते, अगदी फुल फ्लेश काढत नाही, म्हणजे फुल नोड काढत नाही, पण ते सुईमधून काढतात. तर ती करायला लागेल. तर मग मी म्हणलं कशासाठी वगैरे हे तर ते म्हणले, तर माझा नवरा आणि सासू सासरे वगैरे ते म्हणले नाही, त्यांना काय अशी शक्यता वाटत होती की टीबी असेल किंवा मग कॅन्सर असेल. पण आपण कॅन्सर हा शब्द बोलायलाच एवढं घाबरतो की तो असेल असं लांबची गोष्ट आहे. आणि एवढ्या आतापर्यंत जिला काहीच आजार नाही तिला कॅन्सर कसा होऊ शकतो, त्यामुळे कोणी एक्सपेक्टच केलं. त्यामुळे सगळेजण म्हणले की टीबीच असेल म्हणून मग तर ते म्हणले आपण त्याच्यासाठी टेस्ट करूया. मग ती केली टेस्ट. मग त्याच्यातून पुढे मग ते म्हणले अचानकपणे ठरलं की उद्या पुण्याला जायचंय. तर तो जो काळ होता, म्हणजे एकतर प्रेग्नन्सी नंतर आपल्याला भरपूर हॉर्मोनल चेंजेस होतात नॉर्मली, आणि ते खूप अचानकपणे रडायला येत असतं, आपल्याला काही कळत नाही. नंतर सहनशक्ती कमी झालेली असते. एकदम अशा आपल्या आयुष्यात एकदम सगळ्यात इम्पॉर्टंट अशी व्यक्ती येते अचानकपणे, आणि खूपच काळजी वाटू लागते त्याची. आणि त्यामुळे सगळंच चाललेलं. आणि मग त्याच्यातून हे सगळेजण, आणि फक्त सागरला कळलेलं आमच्या घरात की काय बहुतेक कॅन्सर आहे. त्यामुळे आणि त्याचे डोळे लाल झालेले, तो काही जेवायचा नाही 2-3 दिवस वगैरे. आणि माझ्या समोर आल्यानंतर ओके ऍक्टिंग, मला कळत होतं सगळं. म्हटलं काहीतरी लपवतायत, हे काय झालंय मला काही कळत नाहीये. नंतर मग तो म्हणला पुण्याला माझे काकू डॉक्टर आहेत, तर त्यांचे आणि सागरचा फोन झाला. ते म्हणजे पूजा लगेच घेऊन पुण्यात या म्हणून. त्यामुळे लगेच पुण्यात जायचं असं हे झालं. तर तो म्हणला काय नाही, पुढच्या जरा टेस्ट करायच्या आहेत म्हणून जायचंय. मग आम्ही लगेच सकाळी वेद होता तेव्हा फक्त 13 दिवसाचा. आणि मग आम्ही तसे सगळे पुण्यात गेलो. आणि गेल्या लगेच मला सकाळपासून काही खायचं नव्हतं. गेल्या माझी पेट स्कॅन होतं पहिलं. मला तेव्हा पेट स्कॅन काय हे पण माहित नव्हतं. आणि मी म्हणलं मी गुगल करणार नाही, कारण का आपण साधं कधीही नुसतं खोकला झाला टाकला तरी एक्स्ट्रीमच काहीतरी आजार निघतो. त्यामुळे म्हणलं मी काय गुगल वगैरे करणार नाही. जेवढा फायदा आहे या गोष्टींचा तसा अशाही पद्धतीचा तोटा असतो, गुगल करून माहिती घेणं वगैरे नाही. तर त्यामुळे गेल्याच मला काही खायला नाही सांगितलं, म्हणजे अगदी लवकर मऊ भात खाल्लेला मी. आणि आम्ही निघालो. आणि तिकडे आम्ही दुपारी पोहोचलो. आणि गेल्या माझे काकू तिकडे थांबलेलेच होते. आणि मी वाचला मोठा बोर्ड तेव्हा पहिल्यांदा, पेट स्कॅन फॉर कॅन्सर डिटेक्शन. आणि तेव्हा एकदम मला असं झालं, इथे का आपण जातोय, आपली कॅन्सरची का टेस्ट करतायत, म्हणजे असं का. तेव्हा जरा मला हे आलं आणि अजून भीती वाटायला लागली जरा. म्हणजे आधीचा काळ भीतीदायक होताच, कारण का काय झालं हे कळत नव्हतं. मग तिकडे पेट स्कॅनला गेले. आणि मग तेव्हा तिथे ते इंजेक्शन देतात आपल्याला, आणि 1 तास बसायचं असतं. ते रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल आत जातं आणि ते रिॲक्ट होईपर्यंत, आणि एकटीलाच बसायचं असतं आतमध्ये. पण तेव्हा पण मला वाटलं छे आपल्याला काय नसणार, आपल्याला कसं असेल काय.
वगैरे म्हणून गेले आणि मग स्कॅन झाला. आणि मग मी बाहेर माझ्या काकू बरोबर येऊन गाडीत बसले आणि सागर आणि काका आतमध्येच होता. तर त्यांना लगेच रिपोर्ट कळलेला होता. म्हणजे अच्छा. कन्फर्म असं नाही, पण तिथे जे रेडिओलॉजिस्ट होते त्यांनी साधारण कल्पना दिलेली, पण प्रकार कळायचा होता, कुठला कॅन्सर आहे हे कळायचं होतं. तर त्याचे संध्याकाळी रिपोर्ट्स लगेच माझी पुण्यात माझी बहीण आहे तर अच्छा. मोहाडीकर म्हणून, तर तिच्यामुळे आम्हाला लवकर रिपोर्ट्स मिळाले त्या संध्याकाळी. आणि माझे काका काकूच्याच घरी आम्ही तिथे गेलो आणि तिकडेच राहिलो. अच्छा. अशोक काका नीला काकू, तर त्यांच्याकडे आम्ही पहिले 15 दिवस तिकडेच होतो. ते दोघं पुणे हॉस्पिटलमध्ये आहेत. अच्छा. तर तिकडे मी गेलेले आणि तिकडे मी झोपलेले संध्याकाळी. तर संध्याकाळी रिपोर्ट्स आले आणि मी तिकडे म्हणजे सोफ्यावरती झोपलेले आणि तिकडे माझे बाबा आणि काका होते. आई आणि काकू वेद बरोबर वरती होत्या आणि सासूबाई पण माझ्या वरती होत्या. तर त्या दोघांना वाटलेलं मी झोपले, तुला झोप लागली झोप लागली. हा. तर आणि मग माझ्या बाबाने रिपोर्ट, अशोक काका म्हणले विजय रिपोर्ट्स आले हा. तर माझे बाबा म्हणले काय काय आहे. तर मग अशोक काका म्हणला हो आहे, कॅन्सर आहे, पण हॉजकिन्स लिम्फोमा आहे. अच्छा. जो बरा होणार आहे आणि होईल बरं. तर नाही, बाबांनी विचारलं आधी बरं होणार आहे ना असं. म्हणजे त्यांच्या ह्याच्यात दिसत होतं की काळजी पण होती, पण तो विश्वास पण होता स्वामींवरचा, आमचा सगळ्या कुटुंबाचा स्वामींवरती विश्वास, स्वरूपानंद. तर त्यामुळे तेव्हा मला कळलं की ओके आपल्याला कॅन्सर झालाय. तर तेव्हा एक माझ्या अंगातून असं करंट म्हणतात ना, असं झुर त्या क्षणाला. पण मी म्हटलं पण काय माहिती, तेव्हाच एकदा आपण एक्सेप्टन्स असतो ना, तुम्ही केलं ठीक आहे आता आपल्याला आहे ना, आपण ह्याच्यातून बरे होणार, असं त्या क्षणी मी ठरवलेलं. ज्या क्षणी तुला कळलं की आपल्याला कॅन्सर आहे त्याच्या दुसऱ्या क्षणी तुझ्या मनाशी पकडलं झालं होतं. हो, कारण का माझ्या मनात घरच्यांचं पण सगळ्यांचं आलं की आपणच असं रडत वगैरे बसलो खूप हे झालं तर मग ते काय करतील ना, म्हणजे अजूनच त्यांचा हे जाईल कॉन्फिडन्स, म्हणजे अजून हळवे होतील ते. बरोबर. तर मग मी म्हटलं नाही आपण होणार आहोत बरे, झालाय कॅन्सर, आपल्याला कळलंय तरी आता काय झालंय, आता पुढे सुरू होईल ट्रीटमेंट काहीतरी आणि बरोबर योग्य ते होईल. कारण का माझ्या स्वामींवर खूप विश्वास आहे. तुला कळलं होतं की हो, कॅन्सर पेशंट. हो, मी म्हटलं पण ठीक आहे काहीतरी एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन आणि ह्याच्या पाठी पण काहीतरी एक असेल आणि मला स्वामी याच्यातून नक्की बाहेर काढणार आहेत, मला 100% माहिती होतं. मी इंट्रोडक्शन मध्ये मगाशी जे सांगितलं ना की या वयामध्ये हे अपेक्षित नसतं. खरं तर केवळ 24-25 तुझं वय आणि या वयातही असा दुर्धर रोग झालाय हे ज्या क्षणी या मुलीला कळलं त्या क्षणी तिचा दुसरा विचार असा होता की नाही आपलं हे घडतंय ह्याच्यामुळे काहीतरी कारण आहे आणि यातून आपण बरे होणार. पण मुळात पूजा अशा पद्धतीची मॅच्युरिटी येण्याकरता खूप वय आवश्यक असतं, खूप अनुभव आवश्यक असतात की जे तुला इतक्या कमी वयात ते पेशन्स, ती जिद्द, ती सकारात्मकता तुझ्यात आहे आणि म्हणून तू कलंदर आहेस असं मी सुरुवातीला जे सांगितलं ते ह्याच कारणासाठी होतं. तर दिस वॉज द व्हेरी मुमेंट जेव्हा तुला कॅन्सर. आणि मग वरती माझी आई आणि सासूबाई होत्या, माझी काकू त्या दोघींना सांगायला गेली. आणि मग त्यांना कळल्यावर दोघी, आई तर माझी रडायलाच लागली आणि सासूबाई तरी खंबीर आहेत, म्हणजे त्या पण हळव्या आहेत पण आई जास्तच हळवी आहे. तर आई आहे ती तर फुल कोसळलीच म्हणजे. पण माझ्यासमोर पण दोघींनी ठरवलं की पूजा समोर नाही आपण करायचं. आणि मग त्यांचं असं आपापसात म्हणणं चाललेलं की आता पूजाला कसं सांगायचं, कारण चित्र असं होतं की तुला मला माहितीच नाहीये. हो, आणि सागर वगैरे पण बाहेर गेलेला तेव्हा डॉक्टरांशी बोलत वगैरे होता, तो कंटिन्युअस फोनवरच होता तेव्हा. त्याचे खूप मित्र डॉक्टर असल्यामुळे सगळ्यांशी बोलत वगैरे, तर त्यामुळे ते सगळे आत आले आणि असे बसलेले सगळे. आणि मग आता पूजाला कसं सांगायचं, म्हणजे मीच सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मी ऐकलंय, मला माहितीये मला काय झालंय आणि मी ओके आहे, मी ह्याच्यातून बाहेर पडणार आहे, तुम्ही पण सगळेजण प्लीज शांत व्हा, काही होणार नाही, आपण सगळे ह्याच्यातून व्यवस्थित बाहेर आणि आपण आता छान काहीतरी आनंदी टॉपिकवर बोलूया म्हणलं. आणि असं काही रडू वगैरे अजिबात नका आणि असं सॅड वगैरे पण होण्याची काही गोष्ट नाहीये, तूच वातावरण एकदम हलकं फुलकं करून टाकलंस. आणि त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा मी असं राहील, पण माझ्या मनात ते निगेटिव्ह थॉट्स पण ऑब्व्हियसली 100% येतच नक्कीच, कारण का ते सगळ्यांच्या मनात येत, साहजिक आहे, ती दुसरी बाजू असते प्रत्येक. आणि मला मग रडायला वगैरे पण आलेलं, पण मी म्हणजे अशी कुणा दाखवलं नाही मी पटकन, पण मी लगेच बघितलं की ठीक आहे आता लवकर माझी ट्रीटमेंट सुरू होईल, बघू आता पुढे काय. आणि माझे काका काकू पण म्हणले की काही नाही, म्हणजे सगळे, माझी बहीण डॉक्टर आहे, 2 बहिणी डॉक्टर आहेत, तर सगळ्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला. तू पॉझिटिव्ह साईड वरती जास्त फोकस केलंस.
हो. की हा नाही आपण होणार आहोत कारण ह्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याकडे आहेत. खरं तर हे सगळं ऐकणं इतकं सोपं आहे, तू पटपट पुढे सांगत जातेस, पण त्यावेळी तुझ्या मनात चालणारं ते युद्ध, हो तुझ्या कुटुंबियांच्या मनात झालेली तुझ्याबद्दलची हो. ती जी एकंदर परिस्थिती त्यांची होती ही कल्पनेच्याही हो. खरं तर पलीकडची आहे. तू म्हटलंस की हे सगळं ज्यावेळेला घडत होतं तेव्हा वेद केवळ 12 किंवा 15 दिवसांचा हो होता. हो अनेकदा असं होतं की छोटं बाळ असणं ही जेवढी स्ट्रेंथ असते अशा केसेसमध्ये अनेकदा तो मायनस पॉइंट वाटायला लागतो की आता ह्याचं कसं होणार. मगाशी तू म्हटलंस की ही ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर मला फिडिंगही करणं हो हो अशक्य होतं कारण ते करायचंच नाही. नाही हेच drugs सांगितलं असतात आहे. high dose. एक्झॅक्टली. जे लहान बाळाचा जो हक्क असतो हो. आणि आईचं जे कर्तव्य असतं तेच तुला आता करता येणार नव्हतं. येस हो त्यामुळे वेद हा विषय तुझ्या नजरेसमोर आल्यानंतरच्या तुझ्या भावना काय होत्या? मी म्हटलं की स्ट्रेंथ की विकनेस, हो यावर तुझे नक्की विचार काय चालले होते त्यावेळी? तेव्हा मग नंतर 3-4 लगेच मी डॉक्टरांकडे गेले आणि मग बोलण्यात त्यांनी पुढची ट्रीटमेंट सांगितली किमोथेरपी. आणि किमोथेरपी हा शब्दच सगळ्यांना खूप भीतीदायक वाटतो, बरोबर. कारण का त्याचे साईड इफेक्ट आपण एवढं ऐकलंय. त्यामुळे किमो घ्यायची म्हणजे एक मोठं ते दिव्य वाटतं. दिव्य असतं. तर माझी किमोथेरपी अगदी वेग 15 म्हणजे बायोप्सी वगैरे झाली. मग किमोथेरपी अगदी 15-16 दिवसांचं असेल तेव्हा सुरू झाली. आणि तेव्हा डॉक्टरने सांगितलं की आता तू फिडिंग नाही करू शकत कारण का तुझ्या अंगात ड्रग्स गेलेत. खूप ते खूप कठोर आहे. बरोबर. तर मग मला असंच वाटलं की अरे काय आता मी फिडिंग म्हणजे ही करणं त्या क्षणी शक्य वाटलं नाही. मला की बरोबर. फिडिंग करणं शक्य नाही. आणि Exactly. कारण का आपण असं ऐकत आलोय ना की ते खूप त्याची नरिशमेंट महत्त्वाचं खूप महत्वाचं बरोबर. असतं. बरोबर. पण मला सगळ्यांनी समजवलं म्हणजे आई सासूबाई काकू सगळ्यांनी की ठीक आहे फॉर्म्युलामध्ये पण सगळे गुण असतात वगैरे काय काय सांगितलेलं त्यांनी मला. आणि मी पण म्हटलं नाही ठीक आहे आपल्याला तर बरं व्हायचंय ना ते जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. मग वेद तर आपल्यावर असणारच आहे. आणि असं किती बायका आहेत ज्यांना काही कारणामुळे फिडिंग नाही करतायत. बरोबर. फक्त हेच कारण असं हा नाही खूप शक्य कारण नाही. आहेत. बरोबर. खूप कारण आहेत. तर बरोबर. कितीतरी बायका आहेत आणि त्यांची पण मुलं छान मोठी झाली आहेत, छान सक्सेसफुल आहेत आयुष्यात. त्यामुळे आपण त्याचा काही जास्त विचार नको करायला. पण तो थॉट आलेलाच होता बरोबर. मनात की आता आपण फिडिंग नाही करू शकणार. आणि मग बाकी पण आता कसं त्याचे साईड इफेक्ट्स नक्की काय असतील किमोचे किंवा आपण काय आजारीच असणार आहोत का म्हणजे असं मी त्याच्याशी खेळायलाही आपल्याला मिळालं हा, नाही. कारण का खूप अचानक असे खूप विचार आले. कारण का आधी मला साधं 4 दिवस म्हणजे ताप पण असं 4 दिवसापेक्षा जास्त वगैरे आला नाहीये कधी. बरोबर. मग कधीच आजारी नव्हते मी. आणि एकदम असं तर त्यामुळे असे खूप प्रश्न आले. तर मग पहिली किमो माझी झाली 14 ऑक्टोबरला पहिली. ओके. आणि ती किमो म्हणजे पहिलं ABVD म्हणून ड्रग असतं म्हणजे 4 ड्रग्ज असतात. हॉजकिन्स लिम्फोमा झाल्यामुळे मला ते 4 ड्रग्ज होते. ओके. आणि त्या किमोला म्हणजे 8 तासाची किमो असायची ती. अच्छा. पुणे हॉस्पिटललाच घेत होते मी. ओके. तर 8 तासाची असायची 4 औषधं आणि वेन्स मधूनच ओके. किमो असायची. तर मग तिकडे सुरुवातीला पहिल्या किमोला म्हणजे 2 औषध आहेत ना ती अजिबात दुखायची नाही. पण त्याच्यातली 2 औषध होती ना ती शिरेतून जाताना अशी जळजळतच जायचं म्हणजे शिर खूप तुला ते लक्षात यायचं की हे हो हो काहीतरी इंजेक्ट केलं जातं. हो 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 ते खूप पेनफुल असायचं. पण ते झालं. आणि म्हणजे तिथे माझे काका काकू असल्यामुळे मला तो मॉरल एक सपोर्ट होता. बरोबर. आणि प्लस सागर आई सासूबाई सगळेच होते तिकडे. बाबा डॅडी सगळेच होते. तर मग पहिली किमो झाली आणि मग साईड इफेक्ट्स मध्ये त्याचं मळमळणं हे ते. पण मला पहिल्या किमोला एवढे झाले नाही कारण का आपण डोक्यात खूप इमॅजिन करून ठेवतो की असं होऊ शकतं. आणि मग उलटी मळमळ आणि असं 2-3 दिवस नंतर झालं पोटात. आणि नंतर ते हळूहळू कमी झालं. आणि मग माझा मेजर प्रश्न होता की आता केस पण गळणार ना. मी त्याला डॉक्टरला विचारलं की माझ्या औषधात केस गळणार का नाही गळणार म्हणजे. तर ते डॉक्टर म्हणले आम्हाला तुला खोटी आशा नाही द्यायची आहे काय की अगदी 2% लोकांचे गळत नाहीत केस नाहीतर गळणार तुझे. मी म्हटलं साधारण. आणि 28 ऑक्टोबरला माझा वाढदिवस होता आणि मी वाढदिवसाबद्दल खूप एक्साइटेड असते. मला खूप आवडतात. अगदी 1 महिना आधीपासून मी तयारीला लागते स्वतःच्याच वाढदिवसाच्या. हो मला खूप आवडतं. आणि आणखी एक कलंदर गुण. तर
मग मम्मी म्हणलं माझं 28 ऑक्टोबर तोपर्यंत असतील का मला केस. मी त्यांना विचारलं, ते म्हणले काय मुलगी आहे. तर ते म्हणले हो 14 दिवस नंतर केस गळायला सुरुवात होते. तर मी असे मोजत होते, तर 28 ऑक्टोबर 14 दिवसाच्या आत येत होता, म्हणजे अगदी 15 दिवस होता तेव्हा, नाही 14वाच दिवस होता ऍक्च्युली. तर मग मी ठरवलं ओके. आणि मग हळूहळू एक 10 दिवस झाले आणि आपण केस विंचरतो ना, म्हणजे आपण इमॅजिन नाही करू. मला माहित नव्हतं माझ्या डोक्यावर एवढे केस आहेत, हे मला तेव्हा कळलं. कारण का मी विंचरायचे पोंचके यायचे. म्हणलं मी तर म्हणते माझे केस पातळ एवढे आले कुठे केस माझ्या डोक्यात. रोज एवढे गळायचे आणि अक्षरशः एवढे मला दिसत होते. आणि मग 28 ऑक्टोबर पर्यंत कसे बसे गेले दिवस. मग केक कापला मी वगैरे झालं. आणि मग 29ला म्हणलं आता आपण जाऊन पूर्ण बॉल करून घ्यायचं, कारण का ते अशक्य होतं. उठलं उशीवर एवढे केस सगळीकडे, मग वेजच्या पण तोंडात जात होते, सगळंच ते हे होत होतं. आणि प्रत्येक वेळेस असा हात फिरवला की केस यायचे खूप. म्हणून मग मी म्हटलं आता आपण पूर्ण बॉडी करून टाकूया. मग पुण्यात पॅपिलॉन म्हणून आहे, तिकडे गेले आणि 29 ऑक्टोबरला आणि तिकडे पूर्ण बॉल केला. आणि आदल्या दिवशी मनात येत होता अरे आता उद्यापासून आपण फुल टकलू असणार, कसे दिसणार आपण वगैरे काय सगळे थॉट्स होते. पण मग मी म्हटलं मॉडेल लोक पण करिअरसाठी करतातच टकलू, त्यांना तर काही आजार पण नाही तरी स्वइच्छेने करतात एक वेगळ्या लुकसाठी. तर मग आपल्याला पण हा वेगळा लुक होऊ शकतो एकदम. आपण आयुष्यात काही ट्राय केलं नाही असं नको म्हणायला. म्हणून मग मी गेले आणि मग 29ला म्हणजे झालं. आणि मग ते पहिल्यांदा असं एकदम आपल्याला एकदम. आणि मग तिकडे मी गेले तर ती जी केस तिकडे भरपूर कॅन्सर पेशंट्स येतात केस शेव करायला, आणि मग ते वीक पण बनवून देतात आपल्याला. तर मग मी त्यांना वीक पण बनवायला सांगितलं. आणि केस कापताना मी व्हिडिओ वगैरे काढत होते तिकडे ठेवलेला, मी हसत खेळत होते. तर ती बाई म्हणली नक्की तुला कॅन्सर झालाय का, म्हणजे तू नक्की म्हणजे एवढी हसतेस, म्हणजे एवढी तू अशी खुशीत. आमच्याकडे जे लोक येतात तर त्या बायका वगैरे त्या रडायला लागतात, कारण का केस हे मुलींसाठी केस हा खूप हे असतं इम्पॉर्टंट. आणि तू अशी, मी म्हणलं माझ्यासाठी तो एक वेगळा लुक होणार आहे. आणि मी म्हणलं आता काय, आता जायचे तर जाता तर आहेच आहे, आता काय दुःख वाटून काय त्याच्यात घ्यायचं. तर मग कापले त्यांनी फुल केस आणि मग आले घरी. आणि ते काय म्हणल्या त्यांनी गंमत म्हणजे पुढच्या 4 बड्या ठेवलेल्या. ते म्हणले वीक घातल्यानंतर ते पुढे थोडे आले की नॅचरल वाटतात. तर मग ते खूप विचित्र दिसले. म्हणलं त्यांना फुल बॉल तरी करा, असं ते 4 केस पुढे विचित्र दिसले. मग म्हणून पण तरी त्यांनी ते म्हणले असू दे, म्हणून तू तसेच होते. आणि मग मी आले घरी, मग त्याची पण हळूहळू सवय झाली वगैरे. जेवढ्या लाईटली पूजा हे सगळं सांगते तितकं ते लाईटली नक्कीच नाहीये. पण पुन्हा पुन्हा तो मुद्दा डोक्यात येतो की कदाचित कमी वय असणं हे जास्त फायद्याचं होतं, ते ठरतं. पण ती सकारात्मकता, ती जिद्द तुझ्यात येण्यासाठी अर्थात स्वामीजींचा आशीर्वाद तू मगाशी म्हटलंस तो कायम पाठीशी आहेच आणि असाच राहणार आहे. या तुझ्या बोलण्याच्या ओघात सातत्याने नाव येते ते तुझ्या नवऱ्याचं. जसं मी वेद बद्दल प्रश्न विचारला की त्याच्या रिॲक्शन्स त्याच्याबद्दलच्या तुझ्या काय होत्या. सागरला ज्या वेळेला अर्थात हे सगळं शॉकिंग होतं प्रत्येकासाठीच, पण कळल्यानंतर सागर जेव्हा हळूहळू सावरला यातून, मुळात तू सावरलीस हे लक्षात आल्यानंतर सागरची सावरण्याची प्रोसेस सुरू झाली, विच वॉज बट ऑब्वियस. मग त्यानंतरच त्याचं एकंदरीत बिहेवियर, ती त्याची बदललेली वर्तणूक तुझ्या कशा पद्धतीने लक्षात आली, तो तुला कसं सपोर्टिव्ह वागत होता? सागरला आधीपासूनच वाचनाची खूप आवड आहे आणि त्याला मेडिकल गोष्टींची तर प्रचंड आवड आहे. म्हणजे तो आधीपासूनच हे डायट ते डायट आणि मग हे मेडिकल ते त्याला खूप वाचत असतो. आणि तेव्हा म्हणजे मी प्रेग्नेंट असताना तो गायनॅक झालेला माझा आणि आता माझा तो ऑन्कोलॉजिस्ट झालेला. म्हणजे तो व्यवसायात आला नसता तो डॉक्टर. हो 100%. तर मग जेव्हा त्याला कळलं, सुरुवातीला त्यालाच कळलेलं आणि मग तो एकट्याला, तेव्हा तो प्रचंड टेन्शन ते दिसत होतं चेहऱ्यावर. पण नंतर मग त्यांनी पुस्तकच मागवले आणि वाचायला वगैरे लागला त्या विषयात. आणि मग त्यांनी मला फुल माझं डाएट बनवून दिलेलं. मी ते त्यांनीच दिलं मला डाएट बनवून, मग मी ते फॉलो करत होते. आणि मग काय केलं पाहिजे, मग इंटरमिडिएट फास्टिंग, मग हे अवॉइड कर ते अवॉइड कर, असं सगळं त्यांनी दिलेलं. आणि मग त्याला ट्रीटमेंट्स पण माझ्या सगळ्या तोंडपाठ होत्या. मग हे औषध तो माझ्यावर यायचा किमोला बघायचं किती दिलंय, मग ह्याच्यात ह्याचं किती पर्सेंटेज आहे, त्याचं किती पर्सेंट, ह्याला सगळं माहिती होतं. तर त्यामुळे तो तर कंटिन्युअस व्हिडिओज म्हणा ते सगळे हॉजकिन्स लिम्फोमाबद्दलच बोलत होता. आणि तो म्हणजे मला समजा काय मनात डाऊट आला ना तर मी पहिल्यांदा त्याला विचारायचं मी हे खाऊ का नको, म्हणजे अगदी सिम्पल.
मी आता हे खाल्लं आता काय होणार वगैरे असं सिम्पल, म्हणजे अगदी मी सगळं, कारण का तो माझ्यासाठी पर्सनल डॉक्टर सारखा होता. त्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे सायंटिफिकली त्याने हो, हो, हो. खूप अभ्यास त्या सगळ्याचा केला होता. हो हो हो. पण मला जास्त करून ज्या भागाकडे वळायचंय, ज्या मार्गाकडे इमोशनल जो पोषण टेक असतो, की तो मानसिक सपोर्ट खूप गरजेचा असतो, त्याला तुझा आणि तुला त्याचा, दोन्ही गोष्टी, त्याचा तो बदलता मार्ग कसा होता? म्हणजे सुरुवातीला तो खूप इमोशनल झाला होता, तू सांगितलंस की, कारण त्याला सगळ्यात आधी कळलं होतं. पण मग तूच नॉर्मल आहेस हे कळल्यानंतर त्याचं बिहेवियर हे कसं होतं? हे तर तू अभ्यासाची एक बाजू सांगितलीस आणि त्याला आणि तो असा एक माणूस होता की जो माझं पॉझिटिव्ह साईड पण बघत होता आणि मी फ्रस्ट्रेट व्हायचे, रडायचे, तेही पण ते बघितलेलं आहे. म्हणजे मी आई बाबांजवळ नाही जायचे किंवा सासू सासऱ्यांजवळ नाही, कारण का त्यांना जास्त टेन्शन येईल. बरोबर. पण मी सागरजवळ जायचे, कारण का आता काय होणार, त्याला सगळं फ्री. तर तो ते म्हणायचं काही नाही ग, होईल होईल सगळं व्यवस्थित, एवढं. आणि तो एवढा इमोशनल वगैरे माणूस नाहीये, जास्त एक्सप्रेसिव्ह नाहीये मुळात. भावना आत असतात पण तो एक्सप्रेस नाही करू शकत. तर त्यामुळे त्याला शब्दात नाही तो, पण तो कृतीने त्याच्या दिसायचं. शब्दात तो काय एक्सप्रेस नाही करायचा तसं. पण जे मॉरल सपोर्ट लागतो तिथे, किंवा प्रत्येक वेळेस काही नाही होईल सगळं नीट वगैरे, तर तो होता. असं काही शब्दात वगैरे त्यांनी स्पेशली असं काही एक्सप्रेस नाही केलं. तुझ्या स्वभावाच्या पूर्ण अगदी संयमी हो असं म्हटलं तर ते चुकीचं हो, ठरणार. नाही. अशा स्वभावाचा सागर हो, आहे. हो. आतापर्यंत आपण चर्चा केली ती तुझ्या पुण्यातल्या प्रवासाबद्दल. हम्म. त्यानंतर तू अमेरिकेमध्ये ट्रीटमेंट घ्यायला हो, गेलीस. हो. त्याचं नेमकी सुरुवात कुठे झाली? म्हणजे पुण्यातून तू अमेरिकेमध्ये ट्रीटमेंट घ्यायला जाण्यामागचं कारण, आणि मग तुला ह्या दोन ट्रीटमेंट मधला जाणवलेला फरक हा कसा होता? एबीव्हीडी म्हणून जे किमो असते त्याचे 6 सायकल्स म्हणजे 12 डोसेस असतात 15-15 दिवसाच्या अंतराने. आणि त्याच्यातले माझे 2 सायकल्स म्हणजे 4 डोसेस झाल्यानंतर पेट स्कॅन केला, तर तेव्हा असं कळलं की 98% माझा कॅन्सर गेलाय, 98% कमी झालाय. म्हणून मग ती ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू केली. आणि मग अजून 2 सायकल्स म्हणजे अजून हे झाल्या, म्हणजे 6 सायकल्स नाही सॉरी, अजून 2 सायकल्स म्हणजे टोटल 4 सायकल्स कम्प्लीट झाल्यानंतर परत एकदा पेट स्कॅन केलं. तर ते आणि 2च सायकल्स बाकी होत्या, 4च डोसेस बाकी होते. तर तेव्हा असं कळलं की तो कॅन्सर परत येतोय. म्हणजे जो गेलेला होता तो रिफ्रॅक्टरी, त्याला रिफ्रॅक्टरी म्हणतात, रिफ्रॅक्टरी हॉजकिन्स लिम्फोमा, तो परत येतोय. म्हणजे परत त्यांना वाढणारं दिसलं असं. आणि मग म्हणून तो रिपोर्ट आला असा पेट स्कॅनचा. आणि मग घरी आमच्या सगळी चर्चा सुरू झाली की आता काय करायचं पुढे. इथे ट्रीटमेंट होईलच. माझी एक बहीण आहे जी डॉक्टर आहे, तर ती आम्हाला दुसऱ्या एका डॉक्टरकडे घेऊन गेली. तर ते काय म्हणले की तुम्ही बेटर होईल. त्यांच्या ओळखीत एक US स्टॅनफोर्डला एक अडवाणी म्हणून डॉक्टर होत्या. तर त्यांच्याशी त्यांनी तर ते त्यांच्यावर ते काम करायचं इथे जोशी हॉस्पिटल. तर मग तिकडे आल्यावर तर ते काय म्हणले, अडवाणींकडे तू गेलीस तर ते एकदम स्पेशालिस्ट आहेत हॉजकिन्स लिम्फोमामध्ये. आणि तिकडे तुम्ही, त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही अमेरिकेत जा आणि तिकडे कन्सल्टेशनसाठी जा, काय म्हणताय ते तरी बघा. कारण का हे कळत नव्हतं की जे परत वाढलंय ते हॉजकिन्स लिम्फोमाचे का दुसऱ्या टाईपचा कॅन्सर आहे का TB आहे, काहीच कळत नव्हतं. नुसतं नोट्स दिसत होते. आणि बायोप्सी पण केली तर त्याचं नॉन कन्क्लुसिव्ह असा रिपोर्ट आला. काही कळत नव्हतं काय चालू आहे. म्हणून मग आम्ही ठरवलं तर जायचं म्हणतोय. आणि ती जी अडवाणी म्हणून डॉक्टर आहे, तर तिला पण वयाच्या 23व्या वर्षी हॉजकिन्स लिम्फोमाच झालेला. ती आता आणि 60. तर हे ऐकूनच मला अगदी एक छान वाटलं. म्हणजे अरे ही आता एवढी 60 वर्षाची झाली आणि एवढी डॉक्टर झाली, म्हणजे त्यातही पुन्हा तू पॉझिटिव्ह शोधलीस. हो, म्हटलं आपण कनेक्ट करू शकतो तिला, ती आपल्याला कनेक्ट करू शकते. आणि मग मी म्हटलं ठीक आहे आपण जाऊया कन्सल्टेशनसाठी. आणि तेव्हा फक्त पासपोर्ट माझ्याकडे होता, म्हणजे पासपोर्ट नाही सॉरी, अमेरिकन व्हिसा व्हॅलिड माझा होता आणि माझ्या काकूचा होता आणि माझ्या बाबांचा होता. आणि बाबा पावसला होते तेव्हा. तर तेव्हा मग आमचं लगेच US ला जायचं ठरलं, अजिबात वेळ न दवडता. कारण का काय ऍक्शन घ्यायची ते पटकन आपल्याला ठरवायला पाहिजे, वाढलं तर काय होणार ना. म्हणून आम्ही लगेच 2 दिवसात आमचं ठरलं की आपण जायचं US ला. तर माझ्या डोक्यात हाच प्रश्न आला, मग आता वेदचं काय? मग मी त्याच प्रश्नावर येणार होते की हे ठरवलं. मी म्हटलं मी तिकडे जाईन, पण वेदचा पासपोर्ट पण काढला नाहीये. तो जेमतेम तेव्हा 3 महिन्याचा होता फक्त वेद.
आणि त्याचा पासपोर्ट पण काढला नाहीये. मग इथून माझ्या डोक्यात की नाही 2च दिवस जायला पण नाही मला मी पासपोर्ट तरी याचा प्रोसिजरला टाकल्याशिवाय मी नाही जाणार, कारण का माझं नाही बघ मग सगळे म्हणतील आमच्यावर विश्वास नाही का, पण नाही त्या बाबतीत मग मी स्वतःच करून जाईल, कारण का नंतर मग खूप लांबलं तर कसं मग तेव्हा नाही न्यायचं हे पक्क डोक्यात माहिती होतं मला, कारण का पॉसिबलच नाहीये. पण निदान जास्तीत जास्त लवकर यायचा प्रयत्न करायला पाहिजे ना तेव्हा. म्हणून मग मी लगेच गेले तिकडे आणि आधार कार्डसाठी तर ते म्हणले आधार कार्ड काढा. तर एवढ्या 3 छोट्या महिन्याच्या मुलाचं. कसं आधार कार्ड नव्हतंच अवेलेबल. तर मग ते सगळं पटापट 2 दिवसात, आणि माझा भाऊ आहे पुण्याचा त्याच्यामुळे आम्हाला पासपोर्टसाठी पण लवकर ते झालं. म्हणजे 2 दिवसात तो मिळाला. तो सुद्धा असा धावत पळत मिळाला. अगदी 5 वाजता ऑफिस बंद होणार होतं, तेव्हा अगदी 5 सागर मुंबईत गेलेला, तर दोन्ही पेरेंट्सची सही लागते. तर माझी सही झालेली, मग सागर अगदी धावत पळत आला, सही केली, एकदा तो सबमिट केला फॉर्म, आणि मी गेले असते तर पासपोर्टवरची पण सही राहिली असती. म्हणून त्याचं येणं म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी जायचं. सकाळी माझी फ्लाईट होती आणि आदल्या दिवशी वेचा पासपोर्टची प्रोसिजर पूर्ण झाली. आणि मग विजाची नंतर ते काय काय म्हणतात त्याला इंटरव्ह्यूला ड्रॉप बॉक्स मध्ये टाकून ते होणार होतं. त्यामुळे मी गेले युएसला. पहिल्यांदा मी माझ्या काकू बरोबर गेले आणि तिच्याच मुलाकडे आम्ही राहिलो सॅन फ्रान्सिस्कोला, आणि मग तिकडे स्टॅनफर्डला गेले आणि मग तिकडे गेले डॉक्टरांकडे. आणि 3 दिवसांनी अपॉइंटमेंट होती, तर त्या दिवशी माझे बाबा आले लगेचच. आणि अपॉइंटमेंटच्या दिवशी हो. आणि मग लगेच दुपारी आम्ही 2 वाजता गेलो आणि 6 वाजेपर्यंत तिकडेच थांबलो. गेल्या म्हणजे ह्यूज हॉस्पिटल आणि फारच प्रोफेशनल, म्हणजे अगदी खूपच मी असं बघितलंच नव्हतं कधी काय. बरोबर. आणि असं खूप म्हणजे पेशंट वगैरे पण होते. इंडियात तेवढी सारखी गर्दी नाही पण होते. आणि मग तिथे थांबलेलो होते, सगळे व्यवस्थित फॉर्म बिम भरून मग 6 वाजता आत गेलो. आणि मग त्या डॉक्टर आणि इथल्या आणि तिथल्या इथले डॉक्टर पेशंटशी जेवढं मोकळेपणाने बोलत नाहीत ना, तिकडे तेवढंच मोकळेपणाने फक्त पेशंटला सगळं कळलं पाहिजे. ओके. आणि बाकी म्हणजे आणि सगळे डिसिजन्स पेशंट्सने घ्यायचे त्याच्या ट्रीटमेंटचे, असं आहे तिकडे. तर तिकडे गेले, त्या बसल्या. खूप मोठा फरक आहे 2 हो. ठिकाणच्या ट्रीटमेंट मधला, की पेशंटशी स्पष्टपणे बोलणं आणि पेशंटला काय वाटेल याचा विचार करून नातेवाईकांना सत्य परिस्थिती सांगून नंतर सावचितपणे पेशंट पर्यंत माहिती पुरवणं. मग तेव्हा माझे बाबा होते, माझी काकू होती आणि तिकडचा माझा दादा होता तो, आणि सागरचा मामा तो सुद्धा खास LA सॅन फ्रान्सिस्कोला आलेला डॉक्टरला भेटायला म्हणून. असे आम्ही सगळे आत थांबलेलो आणि ते डॉक्टर आल्या आणि म्हणल्या, रिपोर्ट्स वगैरे बघितलं, पेट स्कॅन बघून त्या म्हणल्या की आपल्याला इथे परत बायोप्सी करायला लागेलच, कारण का ती नॉन कन्क्लुसिव्ह आलेली. आणि ते म्हणल्या ठीक आहे, वाचत होत्या सगळ्या, ठीक आहे म्हणजे तुझा स्टेज 4 हा हॉजकिन्स लिम्फोमा होता. म्हणलं काय, म्हणजे मला माहितीच नव्हती माझी स्टेज 4 आहे हे मला तिथे जाऊन कळलं. कारण आपल्याकडे डॉक्टर मोकळेपणाने बोलत नाहीत पेशंटशी, आणि पेशंटला काय वाटेल म्हणून असं खूप वेळा सांगत येते. आणि तेव्हाच मला एकदम त्यावेळेस कळलं की आपली, पण मी त्यांच्यासमोर असं काही खूप लाऊड रिॲक्ट वगैरे नाही केलं, पण मनात ते सगळे प्रश्न चालू होते की स्टेज 4 आहे. मग तर ती म्हणली, मग ते सगळे हे सांगायला लागले, आता परत आलाय तो, आपल्याला कुठल्या टाईपचा आलाय तो बघायला लागेल, हॉजकिन्स लिम्फोमाच असेल असं माहित नाही त्यांना, म्हणून ते म्हणले आपण बायोप्सी करूया. ओके. मग बायोप्सीचे रिझल्ट आले. मग कळलं देवाच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने हॉजकिन्स लिम्फोमाच होता, दुसरा कुठलाही प्रकार नवीन प्रकार नव्हता. आणि मग त्या डॉक्टर म्हणल्या, आता आपल्याला ट्रीटमेंट प्लॅन बनवायला लागेल पुढचा. आणि मग त्यांनी सांगितलं मी किती रिस्क मध्ये आहे माझ्या समोर, म्हणजे एक तर ती म्हणली आता तुझी डिलिव्हरी झाली आहे, तुझी बॉडी तशी वीक आहे, आणि मग तुला तिकडे स्टेज 4 होता डिटेक्ट झाला तेव्हा, आणि रिफ्रॅक्टरी झालंय, त्यामुळे तू रिस्क ह्याच्या पेशंटमध्ये तू इन्क्लुडेड. पण एक त्याच्यातली ब्राईटर साईड म्हणजे मला बाकी काही रोग नाही आहेत, म्हणजे डायबिटीज म्हणा, BP म्हणा, किंवा माझं वय लहान आहे, हा एक पॉझिटिव्ह मेजर प्लस पॉईंट आहे. त्यामुळे ती थोडी रिस्क कमी होते, पण तरी मी रिस्क ह्याच्यात होते, पण ती कमी झाली थोडी, असं उलटलेला असल्यामुळे जास्त. हो. आणि मग ती म्हणली उलटलेले असल्यामुळे आपल्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे स्टेम सेल ट्रान्सप्लांट हे कंपल्सरी करायला लागणारच, पण त्याच्यासाठी तुला कम्प्लीट रेमिशन मध्ये जायला लागेल. रेमिशन म्हणजे काय, 100% आपल्या शरीरातून कॅन्सर गेला पाहिजे, म्हणजे पेट स्कॅन मध्ये तरी दिसला पाहिजे गेलेला. तर मग ती म्हणजे त्याच्या आधी त्यामुळे ट्रीटमेंटचे ऑप्शन्स दिलेले, एक तर आईस म्हणून अजून हायर डोस किमो असते, म्हणजे जी मला ABVD मिळालेली तिच्या जवळजवळ तिप्पट हायर. साईड इफेक्टही तेवढेच. हो, साईड इफेक्ट. हो.
तर ती देऊन आणि मग बीएमटी करायचं. दुसरा ऑप्शन होता की जी मी इम्युनोथेरपी म्हणून असते, तर ती रिसर्च चालू होता त्याचा. माहिती अशी हिस्ट्री सगळीकडे म्हणजे फॉलो करतात असं नाही, ते रिसर्च तर ते करून तुम्ही असं करा असे ऑप्शन्स दिलेले ते. आणि सागरचा मामा तिकडे आलेला, तर तो म्हणला की एलेत तुम्ही केलं तर जास्त बरं होईल, म्हणजे तुम्ही आमच्या घरी राहू शकता वगैरे वगैरे. आणि मग तिकडे मग त्या अडवाणींनी विचारलं की तिकडे हॉस्पिटल कुठले आहे तुमच्या जवळ, तर ते सागरचा मामा म्हणला सिटी ऑफ होप म्हणून. मग अडवाणी लगेच म्हणल्या की त्यांचा एक कलिग आहे डॉक्टर अलेक्स हरेरा, त्यांच्याबरोबर रिसर्चमध्ये काम करतात, तर ते खूप मस्त डॉक्टर आहेत आणि तिकडे तुम्ही जा असं म्हणल्या. मग आम्ही एलएला गेलो. मग एलएला गेल्यानंतर डॉक्टर हरेरांना भेटलो आणि ते सिटी ऑफ होप मध्ये गेल्यावरच मला एक पॉझिटिव्ह एनर्जी फील झाली ती. म्हणजे सिटी ऑफ हो, खूपच सुंदर. म्हणजे मला बाहेर गेल्या आधी गुलाबाची मोठी बाग, अशी वेगवेगळ्या फुलांची बाग आणि फाउंटन एक मोठं, आणि खूप पॉझिटिव्ह वाटत. सगळ्यांचे चेहरे हसरे, खूप मस्त. तर कधी माझं नेहमी काय होतं, मी लोकांना बघून हसते पण खूप लोक माझ्याकडून हसत नाही, असं खूप वेळा होतं माझं. पण इकडे सगळे हसत होते, त्यामुळे मला खूप आवडलं ते गेल्याच. आणि मग मी गेले तिकडे आतमध्ये आणि डॉक्टर अलेक्स हरेरांना भेटले. तर त्यांनी आम्हाला परत हे ऑप्शन दिले सेम आईस, आणि मग त्यांची निबोलोमॅब म्हणून एक ट्रायल चालू होती सिटी ऑफ होपला. फक्त 30 पेशंट्सवर ते औषध त्यांनी दिले, अप्लाय केले. तर ते म्हणले तुम्ही हे, पण ती किमोथेरपी नाहीये, ती इम्युनोथेरपी आहे. म्हणजे आपल्या बॉडीत जाऊन आपल्या इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग बनवतं ते, आणि मग ते कॅन्सरला फाईट होण्यासाठी मदत करतं. तर आणि त्याचे साईड इफेक्ट्स पण खूप कमी आहेत कम्पेअर्ड टू किमो, म्हणजे नाहीच आहेत. तर मग त्यांनी ऑप्शन दिलेला काय करायचं म्हणून, आणि तेव्हा सागर आलेला तिकडे, माझ्या बायोप्सीच्या वेळेसच आलेला. आणि सागरने तर आधीच अभ्यास करून ठेवलेला, तर त्याला माहितीच होतं हे अशी इम्युनोथेरपी वगैरे असते, आणि तो आधीपासून मला सांगत होता असं. तर तो ठाम होता की आपण घ्यायची इम्युनोथेरपी. पण ते डॉक्टर, आणि आपण त्यांना विचारलं की आम्ही काय करू, तर ते आपल्याला सांगत नाहीत ते डॉक्टर. ते म्हणतात तो तुमचा डिसिजन आहे, मी काही तुम्हाला सांगणार ते फक्त चित्र मांडतात की निर्णय तुमचा आहे. ते दोन्ही याचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट सांगतात. ते म्हणलं आईस केलं तर तुम्ही एकदम ट्रेडिशनल पद्धत फॉलो करताय, खूप लोकांवरती केलेली आहे, आणि किमो आणि हे पण साईड इफेक्ट्स खूप आहेत, आणि हे आमचे फक्त 30 पेशंट्सवर केलेत आणि साईड इफेक्ट्स कमी आहेत. पण 30 पेशंट्स मध्ये त्यांचा रेट काहीतरी मला तर नीट आठवत नाहीये, पण 90% पुढे होता. ओके, बरा व्हायचा. आणि मग ते म्हणले पण तू यंग आहेस आणि तू करशील चांगला रिस्पॉन्स. मग आम्ही पण घरी 2 दिवस वेळ घेतला, माझे काका काकू सागर बाबा मी असे बसलो, आणि मग डिसिजन मामा सागरचा, मग आम्ही डिसिजन घेतला आणि आम्ही ठरवलं की निवोलोमॅब इम्युनोथेरपीज घ्यायची. आणि मग इम्युनोथेरपी मला पहिले 6 डोस आम्ही त्यांना सांगितलं, आणि रिसर्च मध्ये मी पार्टिसिपेट केलं सिटी ऑफ होपच्या, आणि मग त्याचे 6 सायकल्स कम्प्लीट झाले. ओके, म्हणजे 6 सायकल्स घ्यायला सांगितलेले, 15-15 दिवसांनी अर्ध्या तासाचं फक्त औषध असतं. ओके, जे 8 तासाची ट्रीटमेंट तू आधी घेतली होतीस कम्पेअर्ड टू दॅट हे अर्ध्या तासाचं होतं. आणि मग पहिल्या दिवशी गेले मी, आणि पहिल्या दिवशी कुठलंही औषध घेताना एन्झायटी असते आपल्याला मनात, बरोबर, की कसं रिॲक्ट करेल आपल्याला औषध, आणि ते सगळं म्हणजे आधी साईड इफेक्ट सांगतात की कदाचित अशी रिॲक्शन होऊ शकते, तसं होऊ शकते, ते डॉक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी असते. म्हणून मला पण सांगितलेलं, तर ते मनात एक खूप एन्झायटी होती. तर मग ते सुरुवातीला मग ती नर्स म्हणली की तुला तू अँशियस आहेस का, खूप तुला भीती वाटते का, तर मी म्हणलं हो. तर मग तिने मला लगेच तिकडे लॅव्हेंडर ऑइलची एक कॅन्डल पेटवली. ओके, आणि तिकडून आणि एक कापूस दिला, त्याच्यात हे होत अरोमा थेरपी म्हणतात त्याला. ओके, मग ती म्हणली हे डीप ब्रिदिंग कर आणि ह्याचा वास घे, तुला काम वाटेल. आणि मेंटली खूप शांत करण्यासाठी हे सगळे ट्रीटमेंट इथे दिली जाते. आणि खूपच म्हणजे अगदी ते एवढं गोड बोलतात की त्याच्यातच आपल्याला होऊन जातं. आणि मग सुरू झाली माझी ती ट्रीटमेंट. आणि माझा प्रॉब्लेम म्हणजे मेन पुण्याच्या ट्रीटमेंटला वेन मिळायचा असायचा. हो, इंजेक्ट करताना. हो, कारण का सगळ्या वेन खराब झालेल्या, किमो जाऊन काय ट्रीटमेंटचा साईड इफेक्ट असा की त्या व्हेन्सही मिळणं कठीण नाही जातातच त्या, म्हणजे ओके, कारण का नाहीच, म्हणजे बघ अजून काळ आहे इथे, हे सगळं ते बर्न झालेल्या वेन्स आहेत. कॅमेरामध्ये दिसणार नाही पण मी स्पष्ट ते बघू शकते की तिला जितक्या वेळेला ते इंजेक्ट केलेलं आहे तेवढ्या सगळ्या खुणा आजही तशाच दिसतात. आणि ते हे माझं पहिल्या किमोच आहे, हे अजून आहे. तर ते एवढं वेन्सना डॅमेज करतं.
तर त्यामुळे तेव्हा वेन्स मिळणं माझं इम्पॉसिबल होतं. आणि इथे एक छोटीशी वेन होती, छोटीशी एकदम, तर ती एकच अवेलेबल होती तेव्हा सुद्धा. तर त्या म्हणल्या की काय करायचं, टोचूयात का? आणि तिथल्या नर्सेस टोचण्याच्या वेळेला 100 वेळा विचारतात टोचू का म्हणून. आपल्याला सगळे काळजी. तर मी म्हणलं टोचा म्हणून. तर ती एवढी छोटी वेन मला खूप अगदी शेवटपर्यंत तिने कॉपरेट केलं. ती छोटी तर मग तिथे मग सुरू झाली ट्रीटमेंट आणि अर्ध्या तासात संपली सुद्धा. मला कळलं सुद्धा नाही. मला वाटलं पाणी दिलंय की काय त्यांनी मला. मी म्हणते 100 वेळा विचारलं की नक्की हे किमोचंच ड्रग म्हणजे नक्की कॅन्सरसाठीच औषध आहे ना? तर त्या म्हणल्या गो हो हो. म्हणजे त्या म्हणल्या हे मॅजिकल ड्रग आहे असं म्हणलं. मी म्हणलं कारण का काहीच त्रास झाला नाही, काही नाही, कसं होणार आहे ना, ऍक्ट करणार आहे ना बॉडीमध्ये. तर ते म्हणले बघ तू बघ म्हणून. तर मग 3 डोसेस झाले आणि पेट स्कॅन होता मग. तर 3 डोसेस नंतर पेट स्कॅनला गेले, पेट स्कॅन झाला आणि फुल क्लिअर निघाला. 3 डोसेस मध्येच मी रेमिशन मध्ये होते स्वामींच्या कृपेमध्ये मुळे. आणि नंतर पण डॉक्टर म्हणले की 6 सायकल्स असल्यामुळे ते कम्प्लीट करायला लागेल आणि मग हे करायचं काय BMT. आणि ह्याच्यामुळे माझं म्हणजे नाहीतर किमो घेऊन आपली इम्युनिटी खूप कमी होते ना, काउंट कमी होतं. तसं ह्या औषधाचं नव्हतं. ते नॉर्मल असायची, व्यवस्थित असायचे. मी जिमला पण तेव्हा जात होते इकडे. आणि मग तेव्हा सगळे 6 डोसेस झाले आणि मग परत पेट स्कॅन केला. प्रत्येक पेट स्कॅनच्या टेन्शन हे असतंच बरोबर. आणि मग रिझल्ट आला की तेव्हा पण मी फुल रेमिशन मध्ये, एकदम ऑल क्लिअर. आणि जेव्हा डॉक्टर सांगायचे यू आर स्टील इन टू रेमिशन, मी 5-5 वेळा त्यांना विचारायचे कॅन आय सी द पेट स्कॅन्स अगेन, आय यू शुअर रिअली. 100 वेळा मग मी, कारण का मला अगदी डाऊट नकोय मग विचारायचे. आणि मग ते मला सांगायचे तितक्या वेळा पेशंटली. आणि मग ते म्हणले आता आपण BMTच्या प्रोसिजरकडे लागूया. आणि BMT म्हणजे एक मोठा मॉन्स्टर असल्यासारखं असं चित्र, पण म्हणजे असं तो पुनर्जन्म आहे असं मी अनेक ठिकाणी वाचलंय, ऐकलंय. ते खूप कठीण गोष्ट आहे. हो हो, झेलणं हे सुद्धा खूपच. तर त्यांनी मला एवढं मॅन्युअल असं दिलं वाचा म्हणून हे BMT साठी. आणि त्याच्यासाठी भरपूर क्लासेस होते आधी की पेशंटनी स्वतःची काळजी कशी घ्यायची, केअर गिव्हरनी त्यांची कशी घ्यायची, खूप क्लासेस. मग ते सगळं चालू झालं. आणि मग त्या ट्रीटमेंटसाठी मला ते जूनमध्ये ट्रीटमेंट, आणि जूनमध्ये तरी मध्ये 1 महिना गेला ते प्रोसिजर होईपर्यंत. आणि हिकमेन घालायचं असं ठरलं कारण का वेन्स डॅमेज झालेल्या. आणि तसे BMT नॉर्मल वेन्स मधून देत नाहीत. कारण हे काय प्रकार आहे? हिकमेन म्हणजे एक डिव्हाइस असतं पोर्ट सारखं, जे आपल्या इथे मेन आपली जी आर्टरी वेन असेल तिथे आत घालतात आणि 2 वायर सतत आपल्या अंगातून लटकणार. हे एक मला डोक्यात, मी जेव्हा हिकमेन बघितलं ते मी मॉडेल दाखवलं तर मी म्हणलं असं वायर असं वाटलं की काय. आणि वेद आहे तेव्हा तो फार ऍक्टिव्ह झाला, कारण का त्याला 6 महिने झालेले, खेचलं बिचलं तर काय आहे म्हणजे. तर ते सगळं मग ते म्हणले पण ते ड्रेसिंग करून ठेवायचं असतं व्यवस्थित. तर मग ते हिकमेन प्लेसमेंट झाली तेव्हा ते मला काय कळलंच नाही, कारण का ऍनेस्थेशिया देऊनच करतात. मग आणि त्यांनी सागर माझं प्रायमरी केअर गिव्हर असल्यामुळे तेव्हा सागर आलेला. आणि मग तर त्याला दाखवलं ड्रेसिंग कसं करायचं आणि काय कशी काळजी घ्यायची, ते फ्लश केलं पाहिजे हे ते. मग ते सगळं दाखवलं. आणि मग ते इन्सर्ट केल्यानंतर मग मला इंजेक्शन दिले स्टेम सेल्स वाढवायचे. आणि एक प्लस पॉइंट म्हणजे स्टेम सेल्स माझेच मला मिळणार होते. मला कोणी डोनर शोधायला नको पाहिजे होतं, कारण का माझा टाईप हॉजकिन्स लिम्फोमा होता. हा त्याच्यातल्या लोक म्हणतात हा त्याच्यातल्या बरा टाईप आहे कॅन्सरमध्ये, असं काही नसतं, पण तरी त्यातल्या त्यात हा बरा आहे असं म्हणतात. आणि मग माझेच मला स्टेम सेल्स मिळत असल्यामुळे मी रिलीव्ड होते घरातले सगळे. त्यामुळे एक मेन काम असतं डोनर शोधणं मॅच होणार. तर मग तेव्हा मग स्टेम सेल्स स्वतःचे द्यायचे म्हणून मग मला 2 दिवस आधीपासून इंजेक्शन दिलं काउंट वाढवायसाठी, ब्लड काउंट, व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स आणि स्टेम सेल्स. तर मग ते दिलं इंजेक्शन. आणि मग 2 दिवसांनी तर आम्ही त्यांना विचारलं की किती दिवस लागतात कलेक्शनला. तर ते म्हणले काही लोकांचं 1-2 दिवसात होतं, काही लोकांना 5-6 दिवस लागतात, सांगू नाही शकत, आपल्या बॉडीवर येते. मग पहिल्या दिवशी गेले मी आणि त्यांचा एक मोठा असं डिव्हाइस होता स्टेम सेल. माझा तिथं डोक्यात प्रश्न होता कसे घेणार. तर ते म्हणले नॉर्मली आपण ब्लड डोनेट करतो ना तसं त्या वायर मधून करायचं. तर मी म्हटलं पण एवढे स्टेम सेल म्हणजे माझ्या अंगातलं रक्त संपूनच जाईल ना, म्हणजे काय नक्की. पण मग त्यांनी सुरू केलं ती प्रोसिजर.
आणि ते मशीन म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे खरंच असं एका बाजूने जायचं रक्त, मग ते प्रोसेस होऊन स्टेम सेल्स वेगळे, प्लेटलेट्स वेगळे, हे वेगळे, आणि उरलेलं रक्त परत मला मिळायचं दुसऱ्या ह्याच्यातून वायरमधून. आणि काही पेनलेस प्रोसिजर होती, कारण का आधीच मला प्रिक इन्सर्ट केले, त्यामुळे प्रिक नाही, काही नाही, पेनलेस प्रोसिजर. तर त्यामुळे ते सगळं झालं आणि 2 दिवसातच माझे स्टेम सेल्स जेवढे पूरक आहेत तेवढे मिळाले त्यांना. ती पण एक मोठी ग्रुप आहे. तर 2 दिवसात मिळालं आणि मग नंतर ते म्हणले तर 5 दिवसांनी ऍडमिट करू आणि आपण लगेच सुरू करूया बोन मॅरो ट्रान्सप्लांट. तर आधीच त्यांनी आम्हाला कल्पना दिलेली की 1-1.5 महिना हॉस्पिटलमध्ये राहायला लागेल. प्रोसिजर 8 दिवसाचीच असते, पण त्याच्यानंतर ट्रिमेंडस साईड इफेक्ट्स आणि विकनेसमुळे आपल्याला आणि तो आपला काउंट 0 पर्यंत येतो. म्हणजे इम्युनिटी 0, काहीच नाही. आणि त्यामुळे आपल्याला तिकडे तेवढे दिवस राहायलाच लागतं. मग तेव्हा सुद्धा वेद 1.5 महिना राहिला. हो. मग सुरुवातीला 1.5 महिन्याने अमेरिकेत गेल्यानंतर पण तो 1.5 महिन्याने आलेला आणि इकडे सुद्धा असं. तर मग पण मनाची तयारी केलेली आणि जायचं वगैरे म्हणून. सागर माझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये येणार होता आणि माझे आई बाबा वेदला घेऊन माझ्या दुसऱ्या तोपर्यंत आम्ही 5 महिने सागरच्या मामाकडे राहिलेलो आणि मग ते 1.5 महिना ते माझ्या बहिणीकडे गेले. तर मग तिकडे सुरू झालं किमो. स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणजे काय असतं, पहिले 7 दिवस तुम्हाला हाय डोस किमो देतात, किमोथेरपीच असते आणि 8व्या दिवशी स्टेम सेल्स आपल्याला परत मिळतात असं. तर आणि सुरुवातीला ते एवढे क्लासेस झालेले, एवढं सगळं हे, तर ते खूप भीती होती मनात, काय होणार आहे, कशी असणार आहे किमोथेरपी हे ते. पण तिकडे गेले, ऍडमिट झाले आणि ते तसं ॲटमॉस्फिअर खूप पॉझिटिव्ह, नर्सेस खूप पॉझिटिव्ह, डॉक्टर्स प्रचंडपणे पॉझिटिव्ह. त्यामुळे मला तिकडे गेल्यावर खूप बरं वाटलं, म्हणजे ऍडमिट झाल्यापासूनच. आणि सागर तिथे होता, तो एंटरटेन करत होता मला काय उगाच. आणि मग माझी ट्रीटमेंट सुरू झाली किमो. आणि मग किमो चालू व्हायच्या आधी ते तिथे सिडेटिव्ह देतात तुम्हाला, कारण का किमो इंडियन म्हणजे आपली इम्युनिटी म्हणजे आपली सहनशीलता खूप जास्त असते त्या लोकांपेक्षा. त्यांना जरा पण पेन सहन होत नाही, त्यामुळे ते लगेच सिडेटिव्ह मागतात. म्हणजे काही कळतच नाही काय चाललंय, आपण धुंदीतच असतो, नशेत म्हणण्याला पण हरकत नाही. तर मग ते मला दिलेलं आणि मला सांगितलेलं सिडेटिव्ह, पण मला माहित नव्हतं की एवढा प्रचंड असर होतो त्याचा. तर पहिल्या दिवशी दिलं सिडेटिव्ह आणि मी तर पहिल्या दिवशी झोपलेच बऱ्यापैकी, म्हणजे किमो झाल्यावरच मला जाग आली. आणि नंतर मी विचारलं काय झालं वगैरे, तरी मी ह्याच्यातच होते, म्हणजे वेगळ्याच जगात असल्यासारखी होते मी, म्हणजे हसत होते, बोलत होते, काय वाटेल ते. आणि मग ते जाग आली आणि मग सागर म्हणलं झाली किमो म्हणून. मी म्हटलं कधी वगैरे असं झालं ते. आणि नंतर मग आणि तिकडे फिजिओथेरपी असते तुम्हाला, म्हणजे पेशंटनी ऍक्टिव्ह राहायचं. जरी महाभयंकर ट्रीटमेंट चालू असेल तरी तुम्ही ऍक्टिव्ह राहायला फिजिकली, तर आणि मेंटली जर शांत राहिला तर तुम्ही लवकर बरं होता. त्यामुळे तिकडे फिजिओथेरपिस्ट यायचा, रोज आम्हाला एक्सरसाइज करून घ्यायचा. तर पहिले 2-3 दिवस तर मला व्यवस्थितच वाटत होतं, मी करत होते त्याच्यावर एक्सरसाइज वगैरे बाहेर जाऊन. आणि मग 2 दिवस झाले, 3 दिवस झाले किमोचे, मग ते साईड इफेक्ट हिट व्हायला लागले. आणि मग ते ड्रग्स पण रोज वेगवेगळी, पहिल्या दिवशीचा ड्रग उद्या नाही असं. आणि मग कळायला लागले की काय असतं साईड इफेक्ट्स वगैरे. आणि ते सिडेटिव्ह मी त्यांना मग सांगितलं बंद करा, कारण का मला काय कळायचंच नाही काय चाललंय आणि मला असं नकोय, मला कळायला पाहिजे काय चाललंय, कारण का आपण असं ते विचित्र वाटतं ते लाईट हेडेड. आणि मी म्हटलं मी दुःख सहन करेन पण मला ते नको, कारण का फार विचित्र वाटत होतं मला. म्हणजे कंटिन्युअस असं विचार चालू आहेत झोपलोय तरी, असं म्हणजे हॅल्युसिनेशन्स म्हणतात ना, ते चालू होती. आणि विचित्रपणाचं काही, म्हणजे मी तेव्हा इंस्टाग्राम स्टोरीज पण टाकल्या ज्या मला लक्षात नव्हत्या. मी खरं त्या इंस्टाग्राम स्टोरीज कडे पुढे येणार आहे, फक्त तुझा हा फ्लो जो आहे तो मला इंटरप्ट करायचा नाही म्हणून. नाही, पण तेव्हा मी अशा स्टोरीज पण टाकल्या. मला काय होतं आधीपासून, ही जी अख्खी प्रोसिजर आहे बीएमपीची, मी ठरवून खूप गेलेले की मी काही बोरवीर आपल्याला होणार नाही, आपण अगदी सगळं फिल्म करायचं, रोजचा दिवस काय असेल तो फिल्म करायचा, नंतर असं करायचं तसं करायचं, असं मी प्लॅन केलेले. पण माहित नव्हतं की एवढं काय होणार आहे, जमणार नाहीये, एवढं फोन पण बघायला जमणार नाही असं तेव्हा वाटलं नव्हतं, कल्पनाच नव्हती. तर पण पहिले 2 दिवस मी स्टोरीज पण टाकलेल्या इंस्टाग्रामवर ज्या मला माहित नव्हत्या, ज्या मी टाकलेत. काय बडबडली माझं मला माहित नाही असे टाकलेले होते, म्हणजे ट्रीटमेंट बद्दलच सांगते. पण त्या सगळ्या पोस्ट मीही बघितल्या आणि त्यातनं प्रचंड पॉझिटिव्हिटी आम्ही शुद्धी टाकलेल्या. नाही
पण बाकी पण तुझ्या सगळ्या इन्स्टा पोस्ट ज्या आहेत त्याच्यात प्रचंड हो पॉझिटिव्ह म्हणजे मी आधीपासूनच ठरवलेलं, कारण जेव्हा माझ्या सुरुवातीलाच जेव्हा कॅन्सर बद्दल कळलं आणि माझ्या फॅमिलीला कळलं, सगळे प्रचंड शॉक मध्ये होते. म्हणजे इमिडिएट फॅमिलीला मी त्यांची रिॲक्शन बघू शकलेले. बरोबर. पण जे आमची देसाई फॅमिली पण खूप मोठी आणि चाफळकर पण मोठं, सगळ्यांना शॉकिंग होतं. म्हणजे सगळे माझे फ्रेंड्स त्यांना तर म्हणजे पूजा म्हणजे मी एक वेगळीच मुलगी आणि आजारी मुलगी अशी बघण्याची त्यांची अशी मानसिकताच नाही की असं काही अजिबात. मला होईल. त्यामुळे कोणी मला आपण असे फोन पण नाही केले, कारण का प्रत्येकाला वाटतं मी पण नसता केला माझ्या काय बोलणार, काय काय विचारणार. बोलायचं ना, म्हणून मीच सगळ्यांना फोन केले सांगायला की मी ओके आहे, मला काही नाही झालंय. आणि सगळेजण विषयच नाही काढायचे. म्हणजे जसं काय म्हणलं, आता हा माझ्या आयुष्याचा हिस्सा आहे, कॅन्सर हा माझ्या आयुष्याचा हिस्सा आहे, तर मला काही वाटत नाही त्याच्याविषयी बोलायला. आणि मी व्यवस्थित आहे आणि मी आता ट्रीटमेंट घेतेय. हो आहेत खूप काही त्रास आहेत, पण त्याच्यातून येईन मी बाहेर लवकरच. म्हणून म्हणून मी ठरवलं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तेव्हा दिवाळी होती, मी सांगितलं मी इंस्टाग्रामवर पब्लिक सगळ्यांना सांगणार. कारण का मला कडूनच कळलेलं का माहित नाही, मला 1-2 रत्नागिरीच्या फ्रेंड्स कडून कळलेलं की रत्नागिरीत चर्चा चालू आहे, पूजाला कॅन्सर झालाय आणि टीबी पण झालाय. मी म्हणलं पावसमध्ये चर्चा चालू आहे. मी म्हणलं असं उगीच आणि काय माहिती परत येईल का नाही वगैरे असं वाटतं बोलत होते. म्हणजे म्हणून मी ठरवलं आता पण इंस्टाग्रामवरच पोस्ट टाकायची. म्हणून मी तेव्हा टाकली पहिली पोस्ट की असं असं झालंय आणि सगळं व्यवस्थित होणार आहे, हॅपी दिवाळी. पहिल्यांदा टाकलं असे फटाके फोडले. आणि मग मी तेव्हापासून रेग्युलर अपडेट्स देत राहिले, म्हणजे किती किमो झाल्या किती, कारण का सगळ्यांना कळलं की उगीच काहीतरी लक्षात उगीच काहीतरी नाहीतर अफवा पसरवण्यापेक्षा आपण सगळं. आणि त्याच्यात पण अनेकदा त्या रोगाचं नावही लोक घेत नाहीत बोलताना. सांग, 1 सेकंड पाणी पिलं फक्त एकदा. त्या इन्स्टाच्या पोस्टकडे आपण पुढच्या प्रश्नांकडनं येणारच आहोत, कारण खूप गाणी तुझी इंस्टाग्रामवर पण ऐकलेली आहेत. अर्थात त्या प्रवासाकडे येऊया. पूर्वी हे जे काही आहे तो रोग झालाय, हे झालंय असं. म्हणजे मी सुद्धा, मला कॅन्सर होण्याच्या आधी मी कॅन्सर हा शब्द उच्चारायचे नाही, कारण का कॅन्सर म्हणजे काहीतरी परत टेरर. म्हणजे अगदी ह्याला कॅन्सर झालाय काय सांगतेस, म्हणजे जणू काय आता जाणारच व्यक्ती असं. म्हणजे सगळेजण असं, प्रत्येक सामान्य व्यक्तीची तीच रिॲक्शन असते. पण जेव्हा मी स्वतः ह्याच्यातून गेले तेव्हा मला कळलं की प्रत्येक आजारासारखा हा पण एक आजार आहे आणि ह्याच्यातून सुद्धा लोक बरी होतात. म्हणजे काही होत नाही तो आता आपली सायन्स एवढं ऍडव्हान्स झालंय की आता अशक्य असं काहीच राहिलेलं नाहीये. काहीही पॉसिबल आहे आणि आपण जर पॉझिटिव्ह राहिलो तर काहीही पॉसिबल आहे. तर म्हणून मग मी कारण का काही लोक ते माझ्या मैत्रिणी सुद्धा फोन करून मग मला तुला माहितीये का परवा तिचा फोन आलेला, तिने मला डायरेक्ट विचारलं ग तोंडावर की पूजाला ते झालंय. मला अंगात काटा झाला. म्हणलं अगं ते झालं काय, कॅन्सर हो आहे ती, हो सांग. तर ती मैत्रीण म्हणली असं बोलू नकोस, तिला असं झालंय असं बोलू नकोस. म्हणलं अगं पण झालंय. कॅन्सर आहे हा शब्द. आणि अशी कितीतरी म्हणजे खूप लोक आम्हाला भेटायला येते. आम्ही सुरुवातीला 5 महिने पुण्यात राहिलो ना, 4 महिने, तेव्हा आम्ही सागरच्या मावशीकडे राहिलो. आणि तिच्या सासूबाई एकट्या राहायच्या खाली फ्लॅटवरती, आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या फ्लॅटमध्ये राहा म्हणून सांगितलं, कारण का तिकडे खूप छान हवा आणि कोणी म्हणजे मॉडेल कॉलनीमध्ये असं आणि खूप छान लोकेशनला. आणि त्या म्हणजे इथे राहा दुसऱ्याला, म्हणजे असं मी त्यांना कधी आधी भेटले पण नव्हते आणि आपल्या घरी राहा म्हणून सांगणं. म्हणजे सागरची मावशी तिने आधी आग्रह केला तिकडे आणि त्यांचा मोठेपणा आहेच, पण त्यांच्या सासूबाईंचा, त्याच्या नवऱ्याचा, सगळ्यांचाच म्हणजे आमच्याकडे राहा तुम्ही असं सांगणं. आणि एक बाळ होतं, तर त्यामुळे मग आम्ही तिकडे राहिलेलो आणि तिकडे आम्हाला सगळी भेटायला लोक यायची. तर ती कोणी काय बोललं नाही आणि सगळ्या टाईपची लोक यायची, पॉझिटिव्हिटी घेऊन पण यायची खूप. आणि असं पण माझ्या परवा काकाला कॅन्सर, माझ्या पण काकाला कॅन्सर झालेला. बरं मग आता कसं येते ते गेले अशी पण बोलणारी. म्हणजे कुठल्याही पेशंटच्या इथे जाऊन तुम्ही निगेटिव्ह नाही बोलू शकत असं. म्हणजे सुरुवातीला मला त्याचा त्रास झाला. थोडा वेळ मी विसरले की तुला कॅन्सर होऊन आपण त्याच्याबद्दल बोलतोय. नाही म्हणजे असे पण बोलणारे लोक असतात जे ते मुद्दामून नाही करत, त्यांचा दोष नाहीये, पण ते येतं, ते खरं बोलतात सगळं, असा त्याचा दोष आहे. तर मग असं झालं. आणि मला 1-2 वेळा मला पण असं
वाईट वाटायचं अरे यार मी सागरला म्हणायचं ते असं म्हणले अगं गेले. सागर म्हणले अगं काही काय ते गेले म्हणून तू कशाला तोंड पाडून बसतेस, तू बरी होणार आहेस वगैरे. आणि पण माझ्या आईला हे खूप हर्ट व्हायचं. मग मी आईला म्हणलं तू विचार करणं बंद करून का लोक खूप काय काय बोलणार, तर ते आईला खूप हर्ट व्हायचं. तर त्या अशा सगळ्या माझ्या पण झालेल्या आहेत. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं तू कलाकार आहेस, मिमिक्री तर तू करून दाखवलीतस, तू गातेसही खूप छान. अनेकदा तुझं गाणं ऐकलेलं आहे. या तुझ्या ट्रीटमेंट दरम्यानही अनेक इन्स्टावरती तू पोस्ट अशा टाकल्यास तुझ्या गाण्यांच्या. आणि याआधी अमेरिकेत तू वेस्टर्न म्युझिकचा एक कोर्स केला होता. त्या प्रवासाचा उल्लेख आपल्या बोलण्यात कुठे झाला नाही. थोडक्यात त्याच्याबद्दल. म्हणजे मी वेस्टर्न म्युझिक लहानपणापासून कधीच म्हणलं नाही. ऐकते मी, पण ते सुद्धा शाळेत काही ऐकलं नाही. कॉलेज पासून मी थोडं ऐकायला लागले. आणि युनिव्हर्सिटीत वेस्टर्न सोलोची कॉम्पिटिशन होती. म्हणून म्हटलं आपण भाग घेऊन बघूया. पहिल्या वर्षी अभिनी भाग घेतलेला. मग म्हटलं आपण पण घेऊन बघूया. आणि मी ऐकत होते. तर मी आंबेकर सरांनी पण मला खूप तेव्हा सपोर्ट केला आणि ते म्हणले ठीक आहे. कारण का रत्नागिरीतून कोणी वेस्टर्न म्युझिकसाठी जाणं वगैरे म्हणजे आधी म्हणत होतं की घ्यायचं का नाही घ्यायचं बा. कारण का मी म्हणत होते की मला एक इन्स्ट्रुमेंट वाला म्हणजे कोणतरी एक तर गिटारिस्ट किंवा एक कीबोर्ड प्लेअर कोणतरी. तर ते म्हणले आता तर कोणी अवेलेबल नाही होते वगैरे. कारण का ते असं त्यांना कॉन्फिडन्स वाटत नव्हता सुरुवातीला माझ्यात तेवढा. पण मी त्यांना असं कन्व्हिन्स केलं आणि आम्ही गेलो तिकडे. आणि मग तिकडे चांगलं म्हणजे तेव्हा पण मला पहिल्या वर्षी ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आणि दुसऱ्या वर्षी गोल्ड मेडल मिळालेलं. आणि मग मी मुंबई युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलं वेस्टर्न. तर मग तेव्हापासून मला वेस्टर्न म्युझिकची आवड. आणि तेव्हा पण मला युनिव्हर्सिटी लेवलला पण मेडल मिळालेलं. तर मग मी म्हणलं की आता आपण हे प्रॉपर आपण ऐकतोय आणि म्हणतोय. ह्याचे टेक्निकल इंडियन क्लासिकल आणि ह्याचा जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला टेक्निकलच काही माहित नाही. आपण नुसतं ऐकून म्हणतोय. आणि कधीतरी मग मला वरच्या नोट्स म्हणताना वगैरे हर्ट व्हायचा आवाज. तो जो झाला नाही पाहिजे. तर मी म्हणलं आपण हे शिकूया प्रॉपर. आणि मी आपल्या इंडियनच कॉलेजेस शोधत होते. लग्न झालेलं माझं तेव्हा. लग्नाला 1 वर्ष झालेलं. मग तेव्हा सागर मला म्हटला अगं तू बर्कली स्कूल ऑफ म्युझिक ट्राय कर ना. आणि बर्कली स्कूल आपण ऐकलंय कारण का ते खूप फेमस आहे. A.R. रहमान तिकडे जातो हे जातो. तर मी म्हटलं छे तिकडे कसं माझं सिलेक्शन होईल. म्हणजे स्वतःला असं होतं म्हणजे असं काय मी आपलं पुढे असंच माझा थोडासा स्वभाव होता. तर मग तो म्हणला तू देऊन तर बघ ऑडिशन. म्हणून मी दिली ऑडिशन आणि माझं झालं तिथे सिलेक्शन बर्कली कॉलेजच्या समर प्रोग्रामसाठी. तर तिकडे झालं. आणि मूळ तिथे रत्नागिरीत पण गाणं शिकली होतीस का? वेस्टर्न नाही गुळवणीचे क्लासेस. मी तिसरीत असल्यापासून प्रसाद गुळवणी सर त्यांच्याकडे मी अगदी तिसरीत असल्यापासून जाते. आणि मग परब मॅडम कडे जायला लागले मी. तुझा पाया इथेच पक्का करून. येस हो. त्यामुळे इंडियन क्लासिकल शिकतच होते पण मला वेस्टर्न पण टेक्निकल शिकायचं होतं. त्याकरता तू हो म्हणून मग माझी आणि ऑडिशन दिली आणि सिलेक्ट झाले त्याच्यात. आणि मग ते माझं डिसाईड झालं जून मध्ये आणि त्यांचा कोर्स लगेच जुलैत होता. आणि त्याच्यासाठी मला विजा माझ्याकडे होता US. पण शिकण्यासाठी असं वेगळा स्टुडंट्स विजा लागतो ना तर तो काढायचा वगैरे. मग ते फार गडबड. माझ्या सासूबाई माझ्यावर येऊन राहिल्या तिकडे पुण्यात आणि आम्ही विजा काढून मी गेले तिकडे. आणि तिथे 1.5 महिना माझ्यावर सासूबाई सुद्धा आल्या बरोबर 1.5 महिना. म्हणजे त्यांनी मला खूपच सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीत. सासरे सासूबाई हो दोघंही. सासऱ्यांना पण गाण्याची प्रचंड आवड आहे. तर त्यामुळे आम्ही दोघंही डुएट म्हणत असतो. तुझ्या प्रत्येक निर्णयाला खंबीर पाठिंबा. तर त्यामुळे मी स्वतः येते. आणि माझं सागरची आत्या आहे ना तर तिचा मुलगा बॉस्टनला राहतो जिथे. तर तिकडे त्या माझ्या सासूबाई त्याच्याकडे राहिल्या. आणि मी हॉस्टेलमध्येच राहिले कारण का तिकडे आम्हाला राहायचं होतं. आणि तिथे 1.5 महिना पॉप R&B मध्ये शिकले मी. बेसिक 1.5 महिन्यात एवढं काय ऍडव्हान्स लेवल नाही शिकून झालं पण बेसिक जे काय टेक्निक्स आहेत बरोबर. पण मला खूप मस्त अनुभव आला कारण का सगळ्या जगातून मुलं आलेली. प्रत्येकाचं वेगवेगळं म्युझिक वर्ल्ड म्युझिक घेऊन आलेली. आणि त्याचे अनुभव खूप चांगले होते. खूप तुला तिथे नुसत्या टेक्निकल गोष्टी नाही पण अनुभव मिळाला. येस. आपण पुन्हा एकदा त्या पोस्ट कडे वळणार आहोत पण एक वेस्टर्न स्टाईल थोडंसं काहीतरी ऐकव. बरं वेस्टर्न मी माझं एक फेवरेट गाणं म्हणते वेस्टर्न. येस प्लीज. मी हॉस्पिटलमध्ये पण माझ्या परफॉर्म केलेलं. नाही मी येणार आहे तर त्याच्यातलं एक म्हणते त्यातलं एखादं सादर करू शकलीस तर. येस. I heard there was a secret chord that they would play and please the Lord.
music, do ya? It goes like this, the fourth and fifth, the minor fall and the major lift, the baffled king composing hallelujah, 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 hallelujah. मी दुसरं म्हणू काय? शालो. हो प्लीज. मी दुसरं म्हणते शालो म्हणून एक नवीन रिलीज झालंय ब्रॅडली कूपर आणि लेडी गागाचं. नुसतं त्याचा एक वरचा अंतरा म्हणते. I'm of the deep end, watches and having, I'll never meet the ground, crash through the surface where they can't hurt us, we're far from the shallow now, in the shallow, in the shallow, in the shallow, we're far from the shallow now. Oh, 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 I'm of the deep end, watches and having, I'll never meet the ground, crash through the surface where they can't hurt us, we're far from the shallow now. क्या बात आहे, क्या बात आहे. Thank you. म्हणजे त्या पोस्ट बघितल्या होत्या आज लाईव्ह इथे ऐकायला मिळालं. एनर्जी लेवल तुझी जराही कमी नाही, तुझा ऍटिट्यूड जो आहे तो तसाच कायम आहे आणि तो नक्कीच राहील. या संदर्भात तिकडच्या एका व्यक्तीने आय थिंक ते तुझे कल्चरल कोऑर्डिनेटर एक्झॅक्टली त्यांनी एक व्हिडिओ पाठवला आणि त्यांनी खूप बऱ्यापैकी मोठा असा व्हिडिओ, पण त्याच्यात त्यांनी आवर्जून असं सांगितलंय की असे पेशंट मिळत नाहीत की जे नुसते ट्रीटमेंटला सपोर्ट करतात असं नाही, पण आम्हाला जे अपेक्षित असतं की मानसिक दृष्ट्याही ते तितकेच खंबीर असणं आवश्यक आहे. तर पूजा ही आमच्या दृष्टीने डिस्टिंग्विश्ड पेशंट अशासाठी आहे की ती नुसती स्वतःसाठीच गाते असं नाही, तर आफ्टर ट्रीटमेंट तू तिथे कॉरिडॉर्स मध्ये वगैरे सुद्धा मी पेशंटसाठी वगैरे जाऊन गात होते. एक्झॅक्टली. त्यामुळे असे पेशंट खरं तर नाही बघायला मिळत आणि अशांना ट्रीट करणं त्यामुळे इझी जातं असं त्यांनी आवर्जून त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. असे पेशंट असतील तर आजार हा आजार राहत नाही, तो खूप लवकर बरा होतो. हॉस्पिटलमध्ये सुद्धा ट्रीटमेंट नंतर तू प्रोग्राम केलेस असं आम्हाला कळलं. हो, म्हणजे हॉस्पिटलमध्ये आधी बोन मॅरो ट्रान्सप्लांट चालू असताना तिकडे आम्हाला ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर म्हणून वॉल्ट असा होता, असा नावाचा. तर तो काय करतो, तर पेशंटसाठी इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं, गेम्स म्हणा किंवा पेंटिंग आणि ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर हे ऐकूनच मला अगदी खूपच एक्सायटेड झालेले मी, हे ऍक्टिव्हिटी करायची काहीतरी म्हणून. मग आलेला तो भेटायला, मग तो म्हणतो तू कुठल्या ऍक्टिव्हिटी मध्ये इंटरेस्टेड आहे. मी म्हटलं मी सगळ्या आहेत, ज्या आहेत त्या सगळ्या आहेत, मी सगळ्यात येणार. तर पण मग त्याला माहिती होतं ही आत्ता बोलते, म्हटलं ही काय रोज काय येऊ शकणार नाही काय असेल, कारण का सुरुवातीला आपल्याला माहित नसतं काय होणार आहे आपल्याला. तर मग असे इव्हेंट्समध्ये मग तेव्हा एवढं मी नर्सेसना वगैरे गाऊन दाखवायचे, पण असं बाहेर जाऊन पेशंट्सना वगैरे गाऊन दाखवणं पॉसिबल नव्हतं फिजिकली पण, आणि काउंट पण कमी होता. त्यांना काय इन्फेक्शन असेल आपल्याला ते होऊ शकतं वगैरे, त्या मेडिकल लिमिटेशन्स सांभाळायला म्हणून. आणि पण मग तेव्हा मग माझी ट्रीटमेंट पूर्ण झाली, त्याच्यानंतर आयसोलेशन मध्ये, आणि मी तेव्हापासूनच आता क्वारंटाईन चालू आहे, पण माझं गेले 2 वर्ष क्वारंटाईन चालू होतं. मी कुठेच बाहेर नाही पडली आहे आणि इम्युनिटीची काळजी घ्यायला म्हणून मी घरीच असायचे. आणि मग पण मी इथे यायच्या आधी 1 महिन्याभर जात होते बाहेर, आणि तेव्हाच मी मला हॉस्पिटलने ते एवढं दिलंय म्हणून मी त्यांना म्हणलं की मला तुमच्यासाठी एक प्रोग्राम करायचा आहे. तर मी त्या वॉल्टला सांगितलं, तर तो म्हणला ठीक आहे आपण करूया अरेंज, म्हणून त्यांनी माझा 2 तासाचा कार्यक्रम अरेंज केला तिकडे. तर तो काय म्हणला, तर मग मी काय म्हणलंय तिथल्या पेशंटच्या रिक्वेस्ट घे, म्हणजे त्यांना बरं वाटेल ना आपल्याला ट्रीटमेंट मधून जाताना आपल्या आवडीचं गाणं. तिथल्या पेशंट्सनी पण मला रिक्वेस्ट केली, मग मी ती बसवली गाणी.
आणि मग तिकडे आधी पियानिस्ट येणार होती माझ्यावर, तिच्यावर खूप छान वाटत होतो कार्यक्रम, कारण का आमच्या हॉस्पिटलमध्ये ग्रँड पियानो आहे. ओके. हो, आणि मग तिकडे ती खूप छान वाटत होतं, पण करोनामुळे तिला परमिशन नव्हती यायला, फक्त हॉस्पिटलमधलीच लोक असं होतं. तेव्हा करोनाची जस्ट तिकडे सुरुवात झालेली, पण कॅन्सर हॉस्पिटल असल्यामुळे सगळे इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट्स असतात, त्यामुळे बाहेरच्या लोकांना येऊन नाही देत ते, म्हणून ते कॅन्सल. पण मी ट्रॅकवरती म्हणली गाणी, पण छान झाला कार्यक्रम. अगदी माझे सगळे डॉक्टर पासून नर्सेस पासून सगळे ऐकायला आले, जे येत जात बाकीच्यांच्या टेस्ट चालू होत्या, हे मी लॉबीतच म्हणलं गाणं. 2 तासाचा कार्यक्रम झाला आणि सगळे येणारी जाणारी असं सुरुवातीला एक 5-6 लोक होती आणि नंतर शेवटी असं नुसतं हॉल भरलेला तो ऐकत होती सगळी, आणि मग रिक्वेस्ट वगैरे देत होती. आणि मग जी आजीनी तिने एक आजी होती ऍडमिटेड हॉस्पिटलमध्ये, तिला ल्युकेमिया झालेला, तर तिने अगदी पहिल्या दिवशीपासून मला आवे मारे म्हणून हे गाणं, मी ऐकलं पण नव्हतं ते गाणं, तर ती म्हणली हे म्हण, मला ते खूप आवडतं, ती दरवेळेस मला सांगायची. तर मग ती आणि आजी खूप, तिला कौतुक पण होतं, तर मी म्हणलं ह्या आजीला म्हणून दाखवलंच पाहिजे. आणि त्या दिवशी नेमकं तिला अजिबात बरं वाटत नव्हतं आणि म्हणजे ती उठूच शकत नव्हती गादीवरून, तिचा काउंट पण कमी होता. तर मी त्या आजीला शोधत होते, ती कुठे, वॉल्ट म्हणला की ती नाही आज येऊ शकली. तर मला खूप वाईट वाटलं, कारण का तिनेच एवढी रिक्वेस्ट केली आणि तिच्यामुळे मला आयडिया आली कार्यक्रम करायची. मग मी माझा कार्यक्रम संपल्यानंतर तिच्या खोलीत जाऊन तिला परफॉर्म करून दाखवलं. मी म्हटलं नाही, मला तिला करून दाखवायचंच आहे. आणि ती एवढी खुश झाली ते गाणं ऐकून, आणि त्याच्यानंतर व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड म्हणून ते पण म्हणलं मी गाणं. तर तिची नर्स म्हणली दिवसभर तिला हात पण उचलायला होत नव्हता, आणि माझं गाणं ऐकून ती तिथे उभं राहिली आणि तिकडे म्हणजे तिला खूप, हे मला ते फिलिंग खूप वेगळं होतं. आणि मी ठरवलं की मला हे आयुष्यात पुढे करायचंय. सिम्पथीच्या पुढे जाऊन एम्पथी ही जी लेवल असते, सिम्पथी ते म्हणलं, आणि मला पण लोकांनी सिम्पथी दाखवलेली मला सुरुवातीपासून अजिबात नाही आवडली. म्हणजे लोक मुद्दामून नाही सिम्पथी तुम्हाला दाखवत, पण काय ग बिचारी, तिला कॅन्सर, बिचारी नाहीये, हे माझ्या आयुष्यात घडणार होतं. हे एव्हरीथिंग इज प्री डेस्टिन्ड, हे मला कोणाकडून शिकले मी. रोहन चितळे म्हणून आम्ही जिथे नंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांट नंतर आम्ही हॉस्पिटलच्या जवळ म्हणून हॉस्पिटलनीच आम्हाला एक अपार्टमेंट दिली, तिकडे राहायला गेलो. आणि तिथे पण स्वामींची एवढी कृपा की रोहन चितळे म्हणून माझा एक भाऊ लागतो, तर तो पण तिकडेच त्या फ्लॅटमध्ये राहायला लागतो, आणि तो पण स्वामींचा भक्त आहे, आणि तो खूप स्पिरिच्युअल आहे, त्याच्यामुळे मला खूप शिकायला मिळालं. आणि माझ्या सासूबाई सुद्धा. तर मग त्याचं एक नेहमी वाक्य होतं की एव्हरीथिंग इज प्री डेस्टिन्ड. तर मग मी तेव्हापासून टेन्शन घ्यायचं सोडून दिलं. अरे आधी जर ठरलेलंच काय होणार आहे, तर आपण टेन्शन घेऊन काय होणार आहे, म्हणजे तरी येतच टेन्शन, असं ते पण कमी तरी होतं. तर त्यामुळे मग मी म्हटलं काय बिचार वगैरे कोण नसतं, सगळे ते घडणार असतं, ते घडत असतं, आपण त्याला पॉझिटिव्हली फेस केलं पाहिजे. आपल्यातला कलाकार आपण जर शेवटपर्यंत जिवंत ठेवला तर हा प्रवास बऱ्यापैकी सुखकर होतो. तुझ्या बोलण्यातनं सातत्याने ते जाणवतंय की स्वामींवरची श्रद्धा, तुझ्यातली जिद्द, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. आणि आता तू उल्लेख केलास तुझ्या सासूबाईंचा, तर त्यांनी तुला खूप सपोर्ट केला असं तू सातत्याने सांगत आलीस. आणि आध्यात्मिक बाजू जी आहे, ज्याची मनशक्ती वाढण्याकरता खूप गरजेची असते, ती ताकद तुला सासूबाईंकडनं मिळाली असं तू गप्पांच्या ओघात सांगितलंस. ही खूप मोठी गोष्ट असते, कारण अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट्सला सामोरं जात असताना ही मनशक्ती तुमच्यात जर असली तरच ही ट्रीटमेंट सक्सेसफुल होते, कारण तुम्ही मुळात सकारात्मक असणं खूप गरजेचं असतं. हा सगळा प्रवास तुझा आज आम्ही ऐकतोय, अनेक वेगवेगळे टप्पे तुझ्याकडनं आम्ही ऐकले, पण तुझ्या वयाच्याच असं नाही, किंवा तुला जो आजार झाला त्याबद्दलच असं नाही, पण एकंदरीत आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा याबद्दल तू काय सांगशील? हो, एकतर म्हणजे ह्याच्यातून मेन म्हणजे आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचं, कोणाचंही आयुष्य असं स्मूथ नसतं, कोणाचंच नसतं, कोणाचंही. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी शारीरिक आर्थिक काहीतरी संकट येतच असतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्या संकटाला आपण स्वतः एक्सेप्ट केलं पाहिजे, कारण का जर आपण सुरुवातीला एक्सेप्टच नाही केलं त्या फॅक्टला, तर मग आपण त्याच्यातून बाहेर पण नाही पडणार. पहिलं एक्सेप्ट केलं पाहिजे, जे काय सिच्युएशन आहे ती एक्सेप्ट करायची. बरोबर. आणि मग त्याच्यातून आपल्याला 100% आपण माणसं म्हणजे ह्युमन होत आपण, आपल्याला निगेटिव्ह विचार येणारच 100%, सगळ्यांना येतात. आणि तर ते निगेटिव्ह विचार आले की आपण मग पॉझिटिव्ह
म्हणजे मी काय केलं ते सांगते मी. निगेटिव्ह माझ्या पण मनात विचार आले, पण मग त्याच्या पॉझिटिव्ह साईड्स बघितल्या. ओव्हर होऊ द्यायचं नाही निगेटिव्हिटी. पॉझिटिव्ह साईड्स बघितल्या तर ते जास्त होत्या, मी काढल्या जास्त आणि होत्या पण. आणि मग मी स्वतःला पॉझिटिव्ह मेसेजिंग करायचे की आपलं हे होणार आहे. आणि स्वतः पण पॉझिटिव्ह मेसेजिंग करत राहिलं की युनिव्हर्स आपलं ऐकते असं मला वाटतं. म्हणजे आपण जे बोलतोय ते आपली युनिव्हर्स ऐकते. त्यामुळे उगीच निगेटिव्ह न बोलण्यापेक्षा निगेटिव्ह आपण पॉझिटिव्ह बोलत राहायचं. आणि बाकी जे काय संकट आहे ते एक्सेप्ट करायचं पॉझिटिव्ह, एवढंच मी काय अजून. आणि मला एक बेसिक प्लस म्हणजे फायदा काय झाला की माझा स्वभाव सुरुवातीपासून तो मला ह्या प्रवासात हेल्प झाली त्या स्वभावाची असं मला वाटतं. कारण का आधीपासूनच मी असं कुठली गोष्ट लाईटली नाही म्हणू शकत. मी लाईटली नाही घेत, पण त्यातच गुरफटून राहत नाही. म्हणजे मला सतत विचार. म्हणजे समजा आता काही वाईट घटना घडली की पुढचा मी एक दुसरा दिवस पण तो विचार करेन असं नाही. तेव्हा थोडा विचार मनातून मग मी ते हो. तर तो एक मला प्लस पॉईंट ठरला ह्याच्यासाठी. बरोबर. आणि तर त्यामुळे काही संकट आलं तर की आपण घाबरतोच, पण शक्यतो प्रयत्न करायचा की पॉझिटिव्ह राहायचं आणि आपण मार्ग शोधायचा. मार्ग खूप असतात आणि कुणाचा विश्वास असेल नसेल मला नाही माहिती, पण सुपर पॉवर आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा. माझ्यासाठी ती स्वामी स्वरूपानंद. कबीरजी म्हणतात ना की अगर नाही है तो जिक्र क्यों और अगर है तो आणि ज्यांचा विश्वास असेल त्यांना पण काही नाही. स्वतःवर विश्वास ठेवला तेवढा वास आहे. स्वतःवर विश्वास ठेवायचा आपण. पूजा एक प्रश्न आलाय तुझ्याकरता. अभिजित दीक्षित सरांनी विचारलाय तो, तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत आता ह्याच्यानंतरचे? नाऊ युअर फ्री बर्ड. तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? सुरुवातीपासूनच माझं व्यक्तिमत्व असं आहे की मी फोकस्ड मी खूप पाठी आहे. त्याच्यामध्ये एक गोष्टीत फोकस नाही, हे पण करायचं ते पण करायचं ते पण करायचं असं. पण आणि आधीपासून माझं असं होतं की बिझनेस करायचा बाबांचा, म्हणजे तोच पुढे फॅमिली बिझनेस कंटिन्यू करायचा वगैरे. पण मला गाणं आणि नाटकाची मनापासून आवड आहे. आणि पण मला ह्या प्रवास सगळा झाल्यानंतर मला फ्युचर प्लॅन असं तुला सांगू का, अजून माझ्यासमोर असं फिक्स नाहीये. पण मला एवढं ठरवलंय मी की आता मी शॉर्ट टर्म गोल सेट करणार, लॉंग टर्म गोल सेट करण्यापेक्षा शॉर्ट टर्म गोल सेट करणार. आणि आता सुरुवातीला म्हणजे मला पहिलं वर्ष माझ्या हेल्थकडे कॉन्सन्ट्रेट करायचंय. ते मी त्याच्यासाठी आता योगा शिकतेय, माझी फिजिकल स्ट्रेंथ वाढवते, मेंटल स्ट्रेंथ वाढवते. आणि मी आधी फिट झाले की मी करू शकेन ना बाकीचं. प्रॉपर डाएट फॉलो करते. नंतर वेट बदलायला जास्तीत जास्त महत्वाचा भाग असतो या सगळ्यात. हो. डाएट म्हणजे मी गेले 2 वर्ष साखरेचा कण सुद्धा नाही खाल्लाय. म्हणजे कधीतरी अगदीच एक थोडंसं खाल्ला, पण नंतर मलाच गिल्टी वाटायचं, अरे यार काय साखर बंद, मैदा बंद, काहीच नाही. मला डॉक्टरनी असं काही सांगितलं नाही, पण स्वयंशिस्त हे स्वतः सागर डॉक्टरने सांगितलं. सागर डॉक्टर मी ते फॉलो करत आली. आणि कारण ते आणि जनरली कुठल्याही माणसासाठी साखर हे हानिकारकच आहे. त्यामुळे बेस्ट टू अवॉइड, म्हणून मी ते नाही खाते. आणि बाहेरचं तर मी खूप दिवस नाहीच खाल्लंय आणि ते आता माझ्या लाईफस्टाईलमध्ये बसले. तर त्यामुळे माझा फोकस पहिल्यांदा माझा हेल्थ असेल. आणि नंतर फ्युचरमध्ये म्हणजे मला गाण्यात करिअर करायची आता मला मनापासून इच्छा आहे. मी ह्याच्यासाठी मनापासून आता प्रयत्न करणार आहे. कारण का मला कळलंय आता मला कशाने तारलंय आणि कशात मला आता माझं फुल आयुष्य द्यायचंय. नाटक सुद्धा मला तेवढंच आवडतं, त्यामुळे संगीत नाटक तर जास्तच चांगलं दोन्ही असतं. आणि म्युझिकल थिएटर हा इंग्लिश ती मला भारतात म्युझिकल थिएटर आहेत, पण जेवढे ब्रॉडवे शोज असे आउट ऑफ युनायटेड स्टेट्समध्ये वगैरे जे होतात तर त्याच्यात मला काम करायला आवडेल. आणि फ्युचरमध्ये जाऊन मला जे मी तिकडे मला एक्सपिरियन्स मिळाला, मी पेशंट्ससाठी गाऊन त्याला म्युझिकल थेरपी म्हणतात, ते पण त्याचं पण मला काम करायचं आहे फ्युचरमध्ये. कॅन्सर पेशंट्स असू दे किंवा कुठल्याही आजार जे मेंटली डिस्टर्ब आहेत, त्यांना तिकडे जाऊन मला त्यांच्याशी बोलायला आवडेल आणि त्यांना ती माझी पॉझिटिव्हिटी माझी त्यांना द्यायला आवडेल आणि त्यांच्यासाठी म्युझिकल थेरपीचं काम करायला आवडेल. असं खूप गोल सेट केले. खूप छान गप्पा झाल्या. सगळ्या लोकांनी सातत्याने रिप्लाय दिलाय की प्राऊड ऑफ यू, प्राऊड ऑफ यू. आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांच्या वतीने सुरुवातीलाच मी तुला वाक्य सांगितलं होतं की तुझं खूप कौतुक आम्हाला आहे, कारण तू जे सिद्ध केलंयस आणि जे साध्य केलंयस ते दोन्हीही या वयात खरं तर खूप कठीण असतं. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आता या गप्पांच्या ह्याच्यात आपण वळणार आहोत. कार्यक्रमाच्या शेवटी तुझ्याकडनं परत एकदा एक गाणं ऐकायचंच आहे, परंतु
आपली रजा घेताना पुन्हा एकदा पूजाने आपल्यापर्यंत पोहोचवलेली सकारात्मकता आपण आपल्यातही आणण्याचा प्रयत्न करूया. तिची जिद्द, तिचा हा आयुष्याकडे बघण्याचा जो ॲटिट्यूड आहे त्याला कायमच सलाम आमच्या सगळ्यांकडनंच. आणि पुढचं आयुष्य असंच आरोग्यदायी आणि फुल ऑफ एन्थुझियाझम जशी ती आहे तसंच तिचं जाणार आहे. आमच्या सगळ्यांच्या खूप शुभेच्छा तुझ्याबरोबर आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी आम्हाला काय ऐकवणार आहेस? हो, त्याच्या आधी मला एक सांगायचं ते म्हणजे अजून एक सांगायचं म्हणजे की कॅन्सर व्यक्तीला ज्या व्यक्तीला कॅन्सर होतो तो फिजिकली ते सहन करत असतो, पण त्याच्या फॅमिलीला पण तो झालेलाच असतो, कारण का ते त्याच्यातून जात असतात. त्यामुळे मला जे अनुभव मेंटली फील करत हो सगळं फील करते. त्यामुळे माझे नवरा, माझे आई, माझे दोन्ही आया म्हणजे सासू आणि आई तिकडे माझ्यावर फिजिकली होत्या, पण माझे सासरे आणि माझे बाबा तेव्हा दोघं इथे एकटे होते आणि ते एवढे दिवस जास्त कठीण आणि त्यांचं ते स्वयंपाक करून खाणं किंवा एकटं अशा राहणं परिस्थितीमध्ये असताना असं एकटेपणाचं आयुष्य जगणं हे त्यामुळे जास्त कठीण. सगळ्यांनीच तेवढं कॉम्प्रोमाइज केलं, म्हणजे तेवढं सगळ्यांनी सॅक्रिफाईस केलंय, म्हणजे अगदी सगळ्यांनी वेद पासून सगळ्यांनी सॅक्रिफाईस केलंय. त्यामुळे माझी जर्नी असेल तरी सगळ्यांचीच जर्नी होती ती, असं मला वाटतं. बरोबर. आणि कारण का BMT जेव्हा माझं झालं तेव्हा 1 महिना हॉस्पिटलमध्ये होते आणि मग घरी गेल्यानंतर मी 5 मिनिटं चालू शकायचं नाही अशी हालत होती माझी. तर तेव्हा माझे सासूबाई, माझी आई आणि माझे बाबा असे तिकडे होते आणि आम्ही तिकडे तेव्हा हॉस्पिटलच्या जवळच घरात राहत होतो आणि वेद लहान होता. आणि तेव्हाही मला मेजर असं काय वाटायचं, तेव्हा चिडचिड व्हायची की आपण काहीच करू शकत नाही होतो वेदचं आपण, म्हणजे आणि मला दिसतंय हे तिघांना एवढं, कारण का तिथे US मध्ये कोणी मदतीला नसतं, घरातली सगळी कामं करा, माझ्याकडे लक्ष द्या, वेदकडे लक्ष द्या. त्या तिघांना खूप काम होत होतं, मला दिसत होतं आणि त्यामुळे ते मला अरे मी काय करते. पण त्यांनी मला, माझ्या सासूबाई मला काय म्हणल्या तेव्हा, आता मी तुझं करणार म्हातारपणी तू करणारच आहेस ना, त्यामुळे मी बरोबर तुझं ते बरोबर आहे करून घेऊ. त्यांनी मला जरा धीर मिळाला की मला त्या म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की गिल्टी वाटून घेऊ नकोस, आम्ही आता काही हे कर. तर तेवढे फ्री सगळ्यांनीच तेवढं ते हो, त्यामुळे सगळ्यांचंच सगळी ताकद एकत्र आली तुझ्या मागे, तो डोंगर उभा राहिला सदिच्छांचा. आणि अर्थात स्वामींची कृपा खूपच प्रचंड सगळ्यामुळे तू अशी धष्टपुष्ट छान आमच्या समोर परत एकदा. आणि आता आर्ट सर्कलचं पेज शेअर करा, लाईक करा. तुझ्याकडून आता गाणं ऐकायला मी दर पेट स्कॅनला जायच्या आधी हा स्वामींचा अभंग म्हणायचे. माझ्या सासूबाईंनी मला सांगितलेलं की हा अभंग म्हण प्रत्येक पेट स्कॅन किंवा अगदी ट्रीटमेंटच्या आधी. तर तो मी आता म्हणते. अतिशय साधा असा अभंग आहे आणि प्रसाद गोळवणे सर यांचं कंपोजिशन येते. सखा माझा नारायण करी चिंता निवारण. सखा माझा नारायण करी चिंता निवारण, सखा माझा नारायण करी चिंता निवारण, करी चिंता निवारण, करी चिंता निवारण, हो करी चिंता निवारण, हो सखा माझा नारायण करी चिंता निवारण. मज सावरिता हरी आली विघ्ने दूर करी, आली विघ्ने दूर करी, आली विघ्ने दूर करी, हो सखा माझा नारायण करी चिंता निवारण. दोष जाळोनी समस्त शुद्ध करी माझे चित्त, शुद्ध करी माझे चित्त, शुद्ध करी माझे चित्त, हो सखा माझा नारायण करी चिंता निवारण. तोची रक्षी माझे हिता, माझे हिता, स्वामी म्हणे मी निश्चिंत, स्वामी म्हणे मी निश्चिंत, स्वामी म्हणे मी निश्चिंत, हो सखा माझा नारायण करी चिंता निवारण. धन्यवाद. थँक्यू.